सर्वात पहिला टॉपिक आहे आपला की हाऊ टू ऍड फंड इन क्यूब प्लस. ओके. आता तुम्हाला क्यूब प्लस ऍप मध्ये फंड कसा ऍड करता येतो ते आपण बघूया. तर फंड ऍड करण्याचे दोन प्रकार आहेत. सर्वात पहिला, आपण क्यूब प्लस ऍप मधूनच कसा फंड ऍड करू शकतो. ओके, ते आपण पहिले बघूया. नंतर आपण दुसरा प्रकार बघूया. सो सर्वात पहिले बघा, खाली बघा तुम्हाला पाच ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे वॉच लिस्ट, एक आहे ऑर्डर्स, दुसरा आहे पोर्टफोलिओ, चौथा आहे मूव्हर्स, आणि पाचवा आहे जिथे आपला ट्रेड कोड आपल्याला दिसतो. ओके. सो सर्वात पहिले आपण त्या ट्रेड कोडच्या ऑप्शनवर क्लिक करूया. त्यावर क्लिक केलं की बघा, चार ऑप्शन अनेबल झाले तिथे. एक आहे एनालिस्टिक, अलर्ट, अकाउंट आणि फंड्स. ओके, सो फंड्स वर क्लिक करायचं. त्यानंतर बघा इथे ऍड फंड आणि विड्रॉल असे दोन ऑप्शन येतात. ओके, सो ऍड फंड वर आपण क्लिक करू. ऍड फंड वर आपण क्लिक केलं की बघा एक विंडो ओपन होईल. ओके. सो इथे बघा, इथे तुम्हाला तुमची अमाऊंट टाकायची की तुम्हाला किती अमाऊंट तुमच्या क्यूब प्लस मध्ये ऍड करायची आहे. ओके. सपोज आपण इथे टाकली 500. ओके. त्यानंतर बघा खाली पेमेंट मोड आहे. इथे ऑलरेडी तुमची बँक सिलेक्ट असेल जी तुमच्या क्यूबला लिंक आहे. ओके. तर बघा इथे जशी माझी कोटक बँक सिलेक्टेड आहे. खाली बघा पेमेंट मोड आहे आणि त्यानंतर खाली बघा एंटर युपीआय. एंटर युपीआयच्या इथे तुम्हाला गुगल पे किंवा फोन पेचा युपीआय आयडी टाकायचा आहे. ओके. बट तो तुमच्या क्यूबला लिंक असलेल्या बँकचाच युपीआय आयडी पाहिजे. ओके. खाली तुम्हाला युपीआय आयडी टाकायचा आहे, पण तो तुमच्या क्यूबला लिंक असलेल्या बँकचाच युपीआय आयडी तुम्ही टाकायचा आहे. ओके. इथे तुम्ही युपीआय आयडी टाकला की त्यानंतर बघा इथे पेचं ऑप्शन आहे. सिम्पली तुम्हाला पेच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. पेच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की ज्या काही ऍपचा युपीआय आयडी तुम्ही इथे टाकलेला आहे त्या ऍप मध्ये एक रिक्वेस्ट जनरेट होईल. सिम्पली त्या ऍप मध्ये जायचंय, ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची, तिथे तुमचा युपीआय चा पिन टाकून पेमेंट सक्सेसफुल करायचंय. ओके. पेमेंट सक्सेसफुल झालं की त्यानंतर जी काही अमाऊंट तुम्हाला तुमच्या क्यूब प्लस मध्ये ऍड करायची आहे ती ऍड होऊन जाईल. हा, तुम्ही ह्या पद्धतीने जेव्हा पण फंड ऍड करशाल तेव्हा तुम्हाला 11 रुपये हे रेझर पेचे चार्जेस पे करावे लागतील एव्हरी ट्रान्झॅक्शन, जेव्हा पण तुम्ही ह्या पद्धतीने फंड ऍड करशाल. ओके. तुम्हाला 11 रुपये हे रेझर पेचे चार्जेस पे करावे लागतील. ओके, हा झाला पहिला प्रकार. आता आपण दुसरा प्रकार बघूया की गुगल पे किंवा फोन पे थ्रू कसा आपण फंड ऍड करू शकतो. So बघा फॅमिली, फोन पेचं बघूया आपण. बघा आपली फोन पेची विंडो ओपन झालेली इथे. ओके. आता खाली बघा ट्रान्सफर मनी. ओके. ट्रान्सफर मनी मध्ये बघा तुम्हाला दोन नंबरला टू बँक युपीआय आयडी असं एक नाव दिसतंय. ओके. टू बँक युपीआय आयडी, तुम्हाला त्यावर क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केलं की वेट एक सेकंड, बघा टू बँक युपीआय आयडी. ओके. त्यावर क्लिक केलं की त्यानंतर बघा इथे ऍड रिसिप्टंट बँक अकाउंट असं एक नाव येत आहे. ओके. ऍड रिसिप्टंट बँक अकाउंट किंवा या जागी तुम्हाला ऍड बेनिफिशियरी बँक अकाउंट असं नाव येईल. तुमच्या ऑलरेडी इथे बँक ऍड असेल तर इथे राईट कॉर्नरला खाली छोटासा एक प्लसचा सिम्बॉल येईल, तुम्हाला त्यावर क्लिक करायचंय. ओके, न्यू बँक ऍड करण्यासाठी. सो बघा मी इथे ऍड रिसिप्टंट बँक अकाउंट वर क्लिक केलं की त्यानंतर इथे मला माझी बँक सर्च करायची. तुम्हाला इथे आयसीआयसीआय हीच बँक सर्च करायची. ओके. आयसीआयसीआय हीच बँक तुम्हाला सर्च करायची. हे लिहून घ्या तुम्ही नोटबुक मध्ये, ज्या काही मी बँक डिटेल्स आता तुम्हाला सांगणार आहात तुम्हाला ह्याच बँक डिटेलचा यूज करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही गुगल पे किंवा फोन पे थ्रू फंड ऍड करशाल तेव्हा.
बघा मी ICIC बँक सर्च केली, बँक आली इथे. मी क्लिक केलं बँकवर. त्यानंतर बघा इथे ते विचारतंय अकाउंट नंबर. ओके. अकाउंट नंबर मध्ये तुम्हाला काय टाकायचंय फॅमिली? कॅपिटल मध्ये JINI. ओके. JINI आणि पुढे तुमचा ट्रेड कोड. जसे इथे मी माझा टाकतो. ओके. टाकला बघा मी माझा ट्रेड कोड. JINI आणि पुढे तुमचा ट्रेड कोड, क्लायंट आयडी, तुमचा युजर आयडी जो काही असेल तो. ओके. तो टाकला की खाली बघा IFSC कोड आहे. IFSC कोड मध्ये तुम्हाला काय टाकायचंय? ICIC 4x0104. ओके. ICIC 4x0104. IFSC कोड टाकला आपण की खाली बघा ICICI बँक CMS आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. ओके. नेक्स्ट वर आपण क्लिक केलं की खाली बघा कन्फर्म अकाउंट नंबर. कन्फर्म अकाउंट नंबर विचारता येते. कन्फर्म अकाउंट नंबर मध्ये आपल्याला काय टाकायचंय? सेम जो आपण वरती अकाउंट नंबर टाकलेला आहे तोच खाली टाकायचा आहे, जशाच्या तसा. JINI. बघा अकाउंट नंबर कन्फर्म केला आपण की त्यानंतर खाली बघा एंटर अकाउंट होल्डर नेम. सो अकाउंट होल्डर नेम मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे फॅमिली? ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके. ट्रेड जिनी फायनान्शियल, वेट, बघा ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके. बघा एवढ्या बँक डिटेल्स तुम्हाला ऍज इट इज सेम बँक डिटेल्स टाकायचे आहे, बट फक्त तुमचा ट्रेड कोड चेंज राहील. ओके. या बँक डिटेल नोट करून घ्या तुम्ही. तुम्हाला सेम टाकायचे आहे, काहीच फरक नाही. ओके. फक्त ट्रेड कोड तुमचा राहील. इथे माझा ट्रेड कोड आहे जसं इथे, इथे तुमचा ट्रेड कोड राहील. ओके. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुक मध्ये. त्यानंतर खाली बघा फॅमिली निकनेमचं ऑप्शन पण दिलेलं आहे तुम्हाला, बट तिथे तुम्ही निकनेम टाका किंवा नका टाकू, ते एवढं इफेक्ट नाही करत. बघा तुम्ही एवढ्या बँक डिटेल्स तुमच्या सबमिट केल्या इथे की कन्फर्मच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. कन्फर्मच्या ऑप्शनवर आपण क्लिक केलं की बघा बेनिफिशियरी बँक ऍड झालेली आहे आपली. ओके. इथे दिसते बघा ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिसेस. त्यावर क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केलं की इथून नॉर्मली तुम्हाला जी काही अमाऊंट तुमच्या क्यूब मध्ये ऍड करायची असेल ती ऍड करून घ्यायची. ओके. जी काय अमाऊंट तुम्हाला ऍड करायची असेल ती ऍड करायची. पेचं ऑप्शन आहे, इथून तुम्ही बँक सिलेक्ट करू शकता तुमची. मेक शुअर की तुमच्या क्यूबला जी बँक लिंक आहे त्याच बँकेतून तुम्ही फंड ट्रान्सफर करणार. ओके. त्यानंतर पेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. माझी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे पेमेंट होणार नाही इथून, बट तुम्ही सेम याच पद्धतीने पेमेंट करायचंय. ओके. हा. जेव्हा पण तुम्ही ह्या पद्धतीने पेमेंट करशाल तर तुम्हाला एकही रुपया कसले चार्जेस पे करावे लागणार नाही. ओके. तुम्ही डायरेक्टली पेमेंट ट्रान्सफर करू शकता न कसले चार्जेस पे करता. आता ह्या पद्धतीने जेव्हा पण तुम्ही फंड ऍड करशाल तर नेक्स्ट टाइम तुम्हाला एवढ्या सर्व बँक डिटेल्स ऍड करण्याची गरज पडणार नाही. सिम्पली तुम्ही टू बँक UPI आयडी वर आले की तिथे ऑलरेडी तुमची बँक ऍड असेल. ओके. सिम्पली त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा फंड ट्रान्सफर करू शकता क्यूब मध्ये. तुम्हाला एवढ्या डिटेल्स टाकायची गरज पडणार नाही दुसऱ्या टाइम पासून.
ओके. तो हा झालं फंड ऍड करणं. ओके, दोन्ही पद्धत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. एक पद्धतीमध्ये आपल्याला 11 रुपये चार्जेस पे करावे लागतात आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला एकही रुपया चार्जेस पे करावा लागत नाही. आता आपण दुसरा टॉपिक बघूया आपला. दुसरा टॉपिक आहे आपला की फंड विड्रॉल कसा करता क्यूब प्लस ऍप मधून. ओके, की क्यूब प्लस ऍप मधून फंड विड्रॉल कसा करायचा. सिंपल आहे, एकदम सिंपल प्रोसेस आहे फंड विड्रॉल करण्याची फॅमिली. बघा, जिथून आपण फंड ऍड केला तिथेच आपल्याला परत जायचं आहे. जसं बघा, इथे माझा ट्रेड कोड दिसतोय, ट्रेड कोडचं ऑप्शन दिसतंय, त्यावर मी क्लिक करणार. क्लिक केलं की फंड्स मध्ये जाणार. फंड्स मध्ये गेलो की बघा विड्रॉलचं ऑप्शन येत आहे मला. ओके, मी सिम्पली विड्रॉलच्या ऑप्शनवर क्लिक करणार. एक गुगल पेज ओपन होईल माझ्यासमोर मी विड्रॉलच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर. बघा, हे गुगल पेज ओपन झालं की त्यानंतर बघा, पहिल्या लाईनीमध्ये फर्स्ट रो मध्ये थर्ड नंबरला ऑप्शन आहे फंड्स. ओके, फंड्स आहे बघा, थर्ड थर्ड नंबरला. त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केलं की खाली एक सेगमेंट नावाचा बॉक्स ओपन होतो बघा. सेगमेंट नावाचा एक बॉक्स ओपन झालेला आहे की तिथे सेकंड लास्ट ऑप्शन आहे बघा, रिक्वेस्टेड अमाऊंट. रिक्वेस्टेड अमाऊंट. ओके, त्या बॉक्समध्ये आपल्याला जी काही अमाऊंट आपल्याला विड्रॉल करायची असेल आपल्या क्यूब प्लस ऍप मधून, ती तिथे टाईप करायची सिंपल त्या बॉक्समध्ये. ओके, जी काय अमाऊंट तुम्हाला विड्रॉल करायची असेल ती टाईप करायची. टाईप केली की सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके, सेव्हच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की इथे बघा, शेवटचं ऑप्शन आहे पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट. ओके, पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट मध्ये जेव्हा तुम्ही सेव्ह करणार ही अमाऊंट इथे, तर ती इथे पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट मध्ये दिसेल. ओके, तिथे का, तर 24 तासाच्या आत जी काही अमाऊंट तुम्ही विड्रॉल करायला टाकलेली आहे ती इथे पेंडिंग मध्ये दिसेल आणि 24 तासाच्या आत ती तुमच्या बँक अकाउंट मध्ये विड्रॉल होऊन जाईल. ओके, 24 तासाच्या आत कधी पण ती तुमच्या बँक अकाउंट मध्ये विड्रॉल होऊन जाईल. सोपी प्रोसेस आहे फंड विड्रॉल करण्याची. ओके, तुम्हाला समजले असेल. नॉर्मल प्रोसेस एकदम सोपी आहे. ओके, सो ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या क्यूब मधून तुमच्या बँक मध्ये फंड विड्रॉल करू शकता, तुमचा जो काही प्रॉफिट असेल तो. ओके, त्यानंतर बघा, आपला थर्ड टॉपिक आहे की वॉच लिस्ट कशी क्रिएट करता क्यूब प्लस ऍप मध्ये. आता तुम्हाला ट्रेड करायचा असेल किंवा तुम्ही अनालिसिस केलेले काही स्टॉक्स असेल ते तुम्हाला एकाच वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचे असेल, तर ते तुम्ही कसं करणार आपण ते बघूया. ओके, तर इथे बघा, तुम्हाला बाय डिफॉल्ट वॉच लिस्ट क्रिएट करून दिलेली आहे. जसं की इथे बघा, निफ्टीची वॉच लिस्ट आहे, निफ्टीचे पूर्ण स्टॉक्स आहे. त्यामध्ये बँक निफ्टीची वॉच लिस्ट आहे, बँक निफ्टीचे पूर्ण स्टॉक्स दिलेले आहेत. सेन्सेक्सची वॉच लिस्ट आहे, सेन्सेक्स सेन्सेक्सचे पूर्ण स्टॉक दिलेले आहेत त्यामध्ये. ओके, त्यानंतर निफ्टी ऑप्शन आहे, बँक निफ्टी ऑप्शन आहे. ओके, त्याच रो मध्ये बघा, तुम्हाला शेवटला एक ग्रीन कलरचा छोटासा बॉक्स दिसतोय. ओके, एक छोटासा बॉक्स आहे ग्रीन कलरचा, त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्या ग्रीन कलरच्या बॉक्सवर आपण क्लिक केलं की इथे बघा, ऍड वॉच लिस्ट खाली एक नाव आलंय, ऍड वॉच लिस्ट. ओके, सिम्पली ऍड वॉच लिस्ट वर तुम्हाला क्लिक करायचंय. बघा, ऍड वॉच लिस्ट वर आपण क्लिक केलं की इथे वॉच लिस्टला नाव द्यायचंय. मी डेमो नाव देतो. ओके, मी माझ्या वॉच लिस्टला नाव दिलं बघा, डेमो. त्यानंतर क्रिएटच्या ऑप्शनवर क्लिक केलं. बघा, माझी डेमो नावाची वॉच लिस्ट इथे ऍड झालेली आहे. ओके, आता वॉच लिस्ट तर ऍड झाली.
त्यामध्ये स्टॉक कसे ऍड करायचे? तर बघा, खाली ऍड स्क्रिप्ट नाव आहे बघा, ऍड स्क्रिप्ट. ऍड स्क्रिप्ट वर आपण क्लिक करायचं. त्यावर क्लिक केलं की जो काही स्टॉक तुमच्या वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला ऍड करायचा असेल तो इथे सर्च करायचा. ओके, सपोज मला विप्रो ऍड करायचा आहे. बघा, विप्रो एनएससी, विप्रो बीएससी दोन्ही स्टॉक आलेले आहेत. सो नेहमी तुम्ही एनएससी चे स्टॉक ऍड करत चला तुमच्या वॉच लिस्ट मध्ये आणि त्याच स्टॉक मध्ये ट्रेडिंग करायला प्रेफर करा. ओके, सो बघा, विप्रो एनएससी आलेला आहे इथे. विप्रो एनएससी च्या पुढे प्लसचं सिम्बॉल आहे, त्यावर मी क्लिक करणार. त्यावरती क्लिक केलं, इथून बॅक आलो की बघा, विप्रो एनएससी हा माझ्या वॉच लिस्ट मध्ये ऍड झालेला आहे. ओके, विप्रो एनएससी हा माझ्या वॉच लिस्ट मध्ये ऍड झालेला आहे. आता मला अजून एक स्टॉक ऍड करायचा आहे माझ्या वॉच लिस्ट मध्ये, तर कसं करणार? वरती बघा, सर्च अँड ऍड स्क्रिप्ट असं एक नाव आहे, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की जो काही स्टॉक तुम्हाला तुमच्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचा असेल तो सर्च करायचा. सपोज आता मी पीएनबी सर्च करतो. बघा, पीएनबी एनएससी, पीएनबी बीएससी. ओके, पीएनबी एनएससी च्या पुढे प्लसचे सिम्बॉल आहे, त्यावरती मी क्लिक करणार. इथून बॅक येणार. बॅक आलो की बघा, पीएनबी पण माझ्या वॉच लिस्ट मध्ये ऍड झालेला आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वॉच लिस्ट मध्ये 50 स्टॉक ऍड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वॉच लिस्ट मध्ये 50 स्टॉक ऍड करू शकता आणि मल्टिपल वॉच लिस्ट क्रिएट करू शकता तुम्ही. ओके, तुम्ही स्टडीज केलेले काही स्टॉक असतील, तुमचे फेवरेट स्टॉक असतील काही, तर तुम्ही ऍड करू शकता तुमच्या पर्सनल वॉच लिस्ट मध्ये. ओके, आता तुम्हाला काही स्टॉक रिम्यूव्ह करायचे असेल तुमच्या वॉच लिस्ट मधून, तर ते कसे करणार तुम्ही? खाली बघा, ऍड वॉच लिस्ट, सॉरी एडिट वॉच लिस्ट असं नाव आहे. एडिट वॉच लिस्ट, एडिट वॉच लिस्ट वर क्लिक करायचं. क्लिक केलं की त्यानंतर तुमचे ऍड केलेले स्टॉक इथे तुम्हाला शो होतील. आणि एव्हरी स्टॉकच्या पुढे बघा एक डिलीटचं ऑप्शन येत आहे. त्या डिलीटच्या ऑप्शनवर सिम्पली क्लिक करायचं. क्लिक केलं की इथून बॅक येऊन जायचं. बॅक आलो की ती जो काही स्टॉक तुम्हाला रिम्यूव्ह करायचा असेल तुमच्या वॉच लिस्ट मधून तो रिम्यूव्ह होऊन जाईल ऑटोमॅटिक. ओके, हे झालं स्टॉक रिम्यूव्ह करणं तुमच्या वॉच लिस्ट मधून. आणि सपोज तुम्हाला वॉच लिस्टच डिलीट करायची असेल तुमची पूर्ण, तर ती तुम्ही कशी करणार? तर बघा, इथे जिथून आपण क्रिएट केली वॉच लिस्ट, तो ग्रीन कलरचा बॉक्स, तिथेच परत जायचंय. तिथे गेलो की खाली बघा वॉच लिस्ट दिसते. ते एक करण नावाची वॉच लिस्ट आहे आणि एक डेमो नावाची वॉच लिस्ट आहे जी क्रिएट केलेली आहे. ओके, सपोज मला ही करण नावाची वॉच लिस्ट डिलीट करायची, तर ती मी कशी करणार? बघा, इथे डिलीटचे ऑप्शन आहे. मी त्यावर क्लिक करणार. खाली एक पॉपअप ओपन होतोय, डिलीट करण. यस केलं. बॅक आलो बघा, ती वॉच लिस्ट डिलीट झालेली आहे. आता इथे डेमोचीच वॉच लिस्ट आहे फक्त बघा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची वॉच लिस्ट पण डिलीट करू शकता. ओके, तो समजलं फॅमिली तुम्हाला वॉच लिस्ट आपण कशी क्रिएट करतो, त्यामध्ये स्टॉक कसे ऍड केले जातात, रिम्यूव्ह केले जातात. ओके, येस. सो आता आपला फोर्थ टॉपिक काय आहे? हाऊ टू बाय स्टॉक इन क्यू प्लस. ओके, क्यू प्लस मध्ये स्टॉक कसे बाय केले जातात? ओके, आपण बघूया. सो डेमोसाठी आपण पीएनबी हा स्टॉक, ह्या स्टॉकवर बघूया की कसा बाय केला जातो, फंक्शन्स कसे वर्क होतात. पीएनबीचा एक एक्झाम्पल घेऊया. ओके, मी स्टॉकवर क्लिक केलं. ओके, सर्वात पहिले मी काय केलं? स्टॉक वॉच लिस्ट क्रिएट केली, त्यामध्ये स्टॉक ऍड केले, स्टॉकवर क्लिक केलं. ओके, त्यानंतर बघा, पीएनबी, पीएनबी वर क्लिक केलं, त्याचा पूर्ण ओव्हरव्ह्यू इथे ओपन झालेला आहे. त्याचा ओपन, हाय, लो, क्लोज पूर्ण ओव्हरव्ह्यू ओपन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉकचा चार्ट बघायचा असेल, तर बघा इथे चार्टचं पण ऑप्शन दिलेलं आहे. इथे बघा कॅन्डल स्टिक शो होत आहे, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की बघा चार्ट ओपन झालेला आहे.
इथून तुम्ही टाइम फ्रेम पण चेंज करू शकता. जसं की मी 15 मिनिटांची टाइम फ्रेम करतो इथे. बघा मी टाइम फ्रेम चेंज केली. इथे बघा चार्ट ओपन झालेला आहे PNB चा. ओके. अशा प्रकारे तुम्ही इथे चार्ट पण बघू शकता, ज्या काही स्टॉकचा तुम्हाला चार्ट बघायचा असेल तर. ओके. बॅक आलो मी. त्यानंतर बघा इथे खाली बाय आणि सेल असे दोन ऑप्शन येत आहे. ओके. बाय अँड सेल. आता आपल्याला बाईंग बघायची. सो बघा मी बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं. बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं की त्यानंतर बघा इथे वरती चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला: डिलिव्हरी, इंट्राडे, सीओ अँड बीओ. ओके. डिलिव्हरी, इंट्राडे, सीओ अँड बीओ. आता यांचा यूज आपण बघूया, यांचा यूज कसा होतो. ओके. सर्वात पहिले आहे डिलिव्हरी. सो डिलिव्हरी मध्ये आपण जेव्हा पण स्टॉक बाय करतो तर ते लॉंग टर्मचे आपण स्टॉक बाय करतो. म्हणजे आपल्याला लॉंग टर्म साठी एखादा स्टॉक बाय करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथे डिलिव्हरीचा यूज करायचा, लॉंग टर्म साठी किंवा शॉर्ट टर्म साठी. ओके. ज्यावेळेस तुम्हाला लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म मध्ये स्टॉक बाय करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथे डिलिव्हरीचा यूज करणार. ओके. त्यावेळेस तिथे डिलिव्हरीचा यूज होतो. म्हणजे तुम्हाला तो स्टॉक कॅरी करून ठेवायचा आहे त्याचे प्राइजेस वाढण्यापर्यंत. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, डिलिव्हरी सिलेक्ट करणार आणि तो स्टॉक बाय करणार. ओके. त्यानंतर आहे इंट्राडे. इंट्राडे आपण कधी सिलेक्ट करतो, जेव्हा एखादा स्टॉक आपल्याला सेम डे बाय आणि सेम डे सेल करायचा असेल. म्हणजे आजच त्याची खरेदी आणि आजच त्याची विक्री करायची असेल ऑन मार्केटमध्ये, त्यावेळेस आपण इंट्राडे MIS सिलेक्ट करतो. ओके. त्यानंतर आहे सीओ. सीओ मीन्स कव्हर ऑर्डर. ओके. आणि बीओ आहे. बीओ मीन्स ब्रॅकेट ऑर्डर. सो इथे सीओ आणि बीओ हे आपण यूज करत नाही. ओके. आणि आपण रिकमेंड पण करत नाही यूज करण्यासाठी, बिकॉज ते मार्केटमध्ये प्रॉपर वर्क होत नाही. मार्केटमध्ये ते प्रॉपर वर्क नाही होत, म्हणून आपण ते रिकमेंड पण करत नाही आणि यूज पण करत नाही. ओके. सो सीओ आणि बीओ हे सोडून द्या. इथे फक्त इंट्राडे आणि डिलिव्हरीवर तुमचा मेन फोकस असू द्या. ओके. डिलिव्हरीचा यूज आपण लॉंग टर्म साठी करतो आणि इंट्राडेचा यूज आपण सेम डे बाय आणि सेम डे सेल करण्यासाठी करतो. ओके. त्यानंतर आहे खाली बघा टाइप्स मध्ये लिमिट, मार्केट, SL आणि SLM. ओके. लिमिट, मार्केट, SL आणि SLM. सो सर्वात पहिले आपण लिमिटचा यूज बघूया. तर फॅमिली, लिमिटचा कसा यूज होतो बाय करताना. ओके. आता आपण बाय करण्याचा सिनेरिओ बघतोय. ओके. बाईंगचा सिनेरिओ. सो हे जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते सर्व नोट डाऊन करून ठेवा तुम्ही, बिकॉज इथे फंक्शन्सचे नाव सेम आहे बट वेगवेगळा यूज होतोय. बाईंग मध्ये, सेलिंग मध्ये, टार्गेट अँड स्टॉप लॉस मध्ये नाव सेम आहे बट यूज हा वेगवेगळा आहे. तर म्हणून तुम्ही हे सर्व नोट डाऊन करून घ्या, जे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. So, इथे बघा लिमिटचा यूज कधी करतो आपण, जेव्हा एखादा स्टॉक आपल्याला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करायचा असेल. ओके. मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जेव्हा आपल्याला एखादा स्टॉक बाय करायचा असेल त्यावेळेस आपण तिथे लिमिटचा यूज करतो. आता एक्झाम्पल घेऊया आपण. आता PNB ची ते प्राइस काय चालू आहे, 128 रुपये. ओके. PNB ची प्राइस काय चालू आहे, 128 रुपये. आता हा मला 120 रुपयांना बाय करायचा आहे. ओके. म्हणजे खालची प्राइस झाली मार्केटच्या, बरोबर. 120 रुपयांना बाय करायचा आहे, एक एक्झाम्पल. ओके. म्हणजे खालची प्राइस झाली. तर त्यावेळेस मी काय करणार, लिमिट सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे प्राइस मध्ये माझी बाईंगची प्राइस टाकणार, 120. बघा लिमिट सिलेक्ट केली, प्राइस मध्ये माझी बाईंगची प्राइस टाकली 120 रुपये. ओके. मी क्वांटिटी चेंज करणार, मला किती क्वांटिटी पाहिजे नसेल तेवढ्या चेंज करणार इथून. ओके. 1 क्वांटिटी. 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 1 क्वां
क्वांटिटी चेंज केली की त्यानंतर बायच्या ऑप्शनवर क्लिक करणार. बाय. ओके. तो स्टॉक मला माझ्या पोर्टफोलिओ मध्ये नाही दिसत आहे बघा. पोर्टफोलिओच्या पोझिशन मध्ये नाही दिसत आहे. तो कुठे दिसतोय मला? इथे ऑर्डर्स मध्ये, ओपन मध्ये दिसतोय. कुठे दिसतोय? ओपन मध्ये. तर तो स्टॉक मला ओपन मध्ये का दिसतोय? बिकॉज आपण मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला तो बाय केलेला आहे. आता करंट प्राइस काय मार्केटची? 128 रुपये. आणि आपण तो बाय कितीला करायचा आहे आपल्याला? 120 रुपयांना, बरोबर? तर मार्केट जेव्हा 128 वरून 120 वर येईल, तेव्हा ही ऑर्डर माझी एक्झिक्यूट होईल. ओके. इथे एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दिसेल आणि पोर्टफोलिओला माझी पोझिशन दिसेल. म्हणजे त्या स्टॉक मध्ये मला माझी पोझिशन भेटलेली आहे. ओके. बट आत्ता स्टॉक मध्ये मला माझी पोझिशन भेटलेली नाही, म्हणून तो ओपन मध्ये ते पेंडिंग म्हणून दिसतोय, असं समजून घ्या. एक पेंडिंग ऑर्डर आहे आपली ही. ओके. ही एक्झिक्यूट कधी होईल? ही पेंडिंग ऑर्डर कंप्लीट कधी होईल? जेव्हा मार्केट 128 वरून 120 वर येईल, त्यावेळेस ती ऑर्डर माझी एक्झिक्यूट होईल आणि त्यामध्ये मला माझी पोझिशन भेटेल. तवर नाही. ओके. तवर हा स्टॉक इथेच दिसेल पेंडिंग म्हणून. जेव्हा माझ्या बाईंगच्या प्राइस पर्यंत मार्केट येईल, तेव्हा मला त्यामध्ये पोझिशन भेटेल. ओके. हा झाला लिमिटचा यूज. मी ऑर्डर कॅन्सल करतो ही. हा झाला लिमिटचा यूज. ओके. समजला तुम्हाला लिमिटचा यूज कसा होतो? जेव्हा आपल्याला एखादा स्टॉक मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करायचा असेल, जी काही मार्केटची करंट प्राइस असेल त्या प्राइसच्या खालच्या प्राइसला जेव्हा आपल्याला तो स्टॉक बाय करायचा असेल, त्यावेळेस आपण तिथे लिमिटचा यूज करतो. आता आहे मार्केट. ओके. तर मार्केटचा यूज आपण कधी करतो फॅमिली? वेटा एकच सेकंड. ओके. सो मार्केटचा यूज आपण कधी करतो फॅमिली? जेव्हा तो स्टॉक आपल्याला मार्केट प्राइसलाच बाय करायचा असेल. योगिनी मॅम एकदम बरोबर. जेव्हा तो मार्केटची जी काही करंट प्राइस चालू असेल त्याच प्राइसला आपल्याला बाय करायचा असेल, तर त्यावेळेस आपण तिथे मार्केटचा यूज करतो. ओके. जसं की इथे बघा मार्केटची प्राइस काय आहे आता? 128 रुपये. ओके. आणि मला तो मार्केट प्राइसलाच बाय करायचा असेल तर मी काय करणार? बघा, मार्केट सिलेक्ट केला, इथे प्राइसचं सेक्शन नाही येते, बरोबर? इथे ब्लाइंड आहे, बरोबर, प्राइस. ओके. बिकॉज मार्केट आपण केव्हा युज करतो? जेव्हा तो मार्केट प्राइसला जी काही करंट प्राइस असेल त्याच प्राइसला बाय करायचा असेल, तर तुम्ही सिम्पली मार्केट सिलेक्ट करायचं. तुम्हाला करंट प्राइसलाच बाय करायचा असेल तर क्वांटिटी मध्ये चेंजेस करू शकता. त्यानंतर डायरेक्टली बायच्या ऑप्शनवर क्लिक करायचं.
डायरेक्टली मी बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं की बघा ओपन मध्ये तो नाही आला आता. आता तो डायरेक्ट का बा इथे बघा एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दिसतोय. बघा 128 रुपये कम्प्लीट म्हणून दिसतोय आणि माझ्या पोर्टफोलिओला त्यामध्ये माझी पोझिशन इथे मला दिसते. बिकॉज मी तो स्टॉक मार्केटची जी करंट प्राइस आहे त्याच प्राइसला बाय केलेला. बरोबर. म्हणून तो कुठं आला माझ्या डायरेक्टली पोझिशन्स मध्ये. मार्केटचा यूज काय आहे इथे फॅमिली, की जेव्हा आपल्याला मार्केट प्राइसलाच तो स्टॉक बाय करायचा असेल, जी काही मार्केटची करंट प्राइस असेल त्याच प्राइसला आपल्याला स्टॉक बाय करायचा असेल, तर त्यावेळेस आपण तिथे मार्केट सिलेक्ट करतो आणि डायरेक्टली बाय करतो स्टॉक. प्राइस मध्ये चेंजेस न करता डायरेक्टली बाय करतो. ओके. हा आहे मार्केटचा यूज. ओके. त्यानंतर इथे बघा एस एल आहे. सो एस एल चा यूज हा कॅश सेगमेंटमध्ये होत नाही. एस एल चा यूज हा इंट्राडे मध्ये होत नाही. कॅश सेगमेंट मध्ये आपण एस एल चा यूज करत नाही. ओके. त्यानंतर आहे बघा, सो एस एल सोडून द्या, एस एल वर फोकस नका करू इथे, एस एल सोडून द्या. एस एल चा यूज हा डायरेक्ट ऑप्शन मध्ये होतो. सो एस एल चा यूज इथे सोडून द्या. त्यानंतर आहे एस एल एम. सो एस एल एम चा यूज इथे कसा होतो फॅमिली, बघा जसं की आपण लिमिट बघितलं, लिमिटचा यूज कसा झाला की मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला आपल्याला स्टॉक बाय करायचा असेल तर आपण लिमिट यूज केली. तसंच मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला, मार्केटची जी काही करंट प्राइस आहे त्याच्या वरच्या प्राइसला तुम्हाला सपोज एखादा स्टॉक बाय करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही इथे एस एल एम सिलेक्ट करणार. ओके. एस एल एम सिलेक्ट करणार आणि खाली बघा ट्रिगर आहे. ट्रिगर मध्ये तुमची बाईंगची प्राइस टाकणार जी वरची असेल. जसं की आता सपोज इथे 128 रुपये प्राइस आहे आणि हा स्टॉक मला बाय करायचा आहे 135 रुपयांना, म्हणजे वरची प्राइस. बरोबर. हा स्टॉक मला बाय करायचा आहे 135 रुपयांना. तर त्यावेळेस मी काय करणार, इथे प्राइस मध्ये माझी बाईंगची प्राइस टाकणार 135. ओके. माझी बाईंगची प्राइस टाकली. ट्रिगर प्राइस मध्ये इथे बघा ट्रिगरचं ऑप्शन आहे. मी माझ्या बाईंगची इथे प्राइस टाकली 135 रुपये, जी मार्केट प्राइसच्या वरची प्राइस आहे. ओके. मार्केटच्या वरची प्राइस आहे. ओके. त्यानंतर मी त्याला बाय केलं. किती ऑर्डर कुठे आली, ओपन मध्ये. ओपन मध्ये का, ऑब्व्हियसली आपण मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला स्टॉक बाय केलेला आहे. मार्केटची करंट प्राइस 128 रुपये आणि आपली बाईंग कितीची आहे 135 रुपयांची. बरोबर. म्हणून तो कुठे दिसतोय आम्हाला, ओपन मध्ये. तो एक्झिक्यूट कधी होईल, त्यामध्ये मला पोझिशन कधी भेटेल, जेव्हा मार्केट 128 वरून 135 रुपयांवर जाईल. ओके. मार्केट जेव्हा माझ्या बाईंगच्या प्राइस पर्यंत येईल त्यावेळेस हा स्टॉक एक्झिक्यूट होईल आणि त्यामध्ये मला माझी पोझिशन भेटेल. ओके. हा झाला एस एल एम चा यूज. सो समजलंय तुम्हाला बाईंगची प्रोसेस कशी आहे. ओके. सो तुम्हाला समजलं लिमिट आपण कधी यूज करतो, मार्केट आपण कधी यूज करतो, त्यानंतर एस एल एम आपण कधी यूज करतो. तिघांचे सिनेरिओ समजले तुम्हाला फॅमिली. ओके. ठीक आहे. सो आता आपण बघूया शॉर्ट सेल कसा करतो आपण स्टॉकला. ओके. तर शॉर्ट सेल म्हणजे काय, याचा आन्सर मला सांगा तर फॅमिली. शॉर्ट सेल म्हणजे काय, चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर द्या, शॉर्ट मध्ये आन्सर द्या, 2 शब्दातच, की शॉर्ट सेल म्हणजे काय. एकदम बरोबर कृष्णा सर. बरोबर योगिनी मॅम. बरोबर अंजली मॅम. नाही सागर सर, चुकलंय तुमचा आन्सर.
तर बघा फॅमिली, शॉर्ट सेल म्हणजे स्टॉक नसताना विकणे. ओके. तुम्ही सेशन केलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की शॉर्ट सेल म्हणजे काय, शॉर्ट सेल आपण कधी केलं पाहिजे, हे सर्व टॉपिक तुमचे सरांनी क्लिअर केलेले आहे सेशन मध्ये. अभिजित सर, खूप हार्ड मध्ये आन्सर दिलेले तुम्ही. सोप्या शब्दात आन्सर पाहिजे नव्हतं. सोप्या शब्दात आन्सर आहे की स्टॉक नसताना विकणे. ओके. आपल्याकडे नाहीये स्टॉक तरी आपण तो विकतोय, त्याला म्हणतात शॉर्ट सेल. ओके. तर शॉर्ट सेल कसं केलं जातं तर बघा, क्यूब मध्ये आपण शॉर्ट सेल कसं करू शकतो ते आपण बघूया. बघा, पीएनबीचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला कन्फ्युजिंग वाटणार नाही ते जास्त. बघा, मी पीएनबी वर क्लिक केलं, ओव्हरव्ह्यू ओपन झाला, तर बघा फॅमिली, इथे बाय आणि सेल अशी दोन ऑप्शन आहे. तर हा सेलचा ऑप्शन स्टॉक सेल करण्यासाठी नाहीये, स्टॉक सेल शॉर्ट सेल करण्यासाठी आहे. ओके. घेतलेले स्टॉक विकण्यासाठी नाही, तर स्टॉक शॉर्ट सेल करण्यासाठी आहे सेलचं ऑप्शन. ओके. तर बघा, मी सेलच्या ऑप्शनवर क्लिक केलं. सेलच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं की त्यानंतर बघा, आता बाय जेव्हा आपण करत होतो तर तुम्ही नोटीस केलं असेल की ग्रीन कलरची विंडो होती जेव्हा आपण स्टॉक बाय करत होतो. ओके. तेव्हा इथे ग्रीन कलरची विंडो ओपन होती. बट आता आपण स्टॉक शॉर्ट सेल करतोय तर इथे रेड कलरची विंडो ओपन झाली. नोटीस केला असेल तुम्ही हे छोटासा डिफरन्स, कलर डिफरन्स. तर बघा, कलर पण मॅटर करतात. सो तुमचं लक्ष कलर वर पण असू द्या. ओके. त्यानंतर इथे बघा फॅमिली, सेम विंडो ओपन झालेली जी बाय करताना आपण बघितलं ना. बाय करताना जसे फंक्शन्स वर्क होत होते, म्हणजे जे फंक्शनचे नाव होते, सेम तशीच विंडो इथे ओपन झालेली आहे, फक्त कलर चेंज झालेला आहे. तिथे ग्रीन होता, इथे रेड आहे. ओके. तर आता इथे शॉर्ट सेल करताना हे लक्षात ठेवा फॅमिली की डिलेव्हरी मध्ये होत नाही. डिलेव्हरी मध्ये शॉर्ट सेल आपल्याला करता येत नाही. तर डिलेव्हरी हा ऑप्शन शॉर्ट सेल करताना सोडूनच द्या. तुम्ही डिलेव्हरी सिलेक्ट करून कधी शॉर्ट सेल केला एखादा स्टॉक तर ती ऑर्डर डायरेक्टली रिजेक्ट होऊन जाईल. बिकॉज डिलेव्हरी मध्ये शॉर्ट सेल करता येत नाही. शॉर्ट सेलची पोझिशन आपल्याला कॅरी करता येत नाही. शॉर्ट सेल करायचा असेल तर तो आजच करावा लागेल तुम्हाला, आजच्याच दिवसामध्ये. ओके. मग आजच्या दिवसामध्ये आपल्याला देवाणघेवाण करायची असेल तर कोणतं ऑप्शन आहे त्यासाठी? इंट्राडे. बरोबर. इंट्राडे मध्ये आपण काय करतो की आजच खरेदी आणि आजच विक्री, किंवा आजच विक्री आणि आजच खरेदी. ओके. सो बघा, आता शॉर्ट सेल करताना इथे डिलिव्हरीचा पण यूज निघून गेला, आणि सीओन बीओ तर आपण ऑब्व्हियसली असे पण यूज करत नाही. सो राहिलं काय इथे फक्त इंट्राडे एम आय एस. तर नेहमी हे लक्षात ठेवा की शॉर्ट सेल जेव्हा पण तुम्ही स्टॉक करशाल तर इंट्राडे एम आय एस सिलेक्ट ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. जेव्हा शॉर्ट सेल करशाल तर तिथे इंट्राडे एम आय एस सिलेक्ट ठेवायचंय. ओके. त्यानंतर टाइप्स. आता टाइप्स मध्ये बघा, लिमिट, मार्केट, एस एल एम. ओके. आता इथे यांचा यूज एकदम वेगळा आहे. बाईंग करताना जो आपण यूज बघितला लिमिटचा, मार्केटचा, एसएलचा आणि एसएलएमचा, तो इथे एकदम उलटा होतो. ओके. तर इथे कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला थोडंफार, पण लक्ष देऊन ऐका आणि लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. ओके. तर बघा, इथे लिमिटचा यूज आपण कधी करतो? जेव्हा आपण स्टॉक शॉर्ट सेल करतो त्यावेळेस लिमिटचा यूज कसा होतो? बाय करताना आपण लिमिटचा यूज कसा बघितला की मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला आपल्याला स्टॉक बाय करायचा असेल तर त्यावेळेस आपण लिमिट यूज करतो. कशासाठी? मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी. त्यावेळेस लिमिटचा यूज करतो. बट इथे उलट होतंय त्याचं शॉर्ट सेल करताना. बघा, शॉर्ट सेल करताना लिमिटचा यूज कधी होतो? जेव्हा तो स्टॉक आपल्याला मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला शॉर्ट सेल करायचा असेल. ओके. मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला आपल्याला स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल तर त्यावेळेस आपण इथे लिमिटचा यूज करतो. ओके. लिमिटचा यूज शॉर्ट सेल करताना मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइस साठी होतोय. बाय करताना खालच्या प्राइस साठी झाला, बट शॉर्ट सेल करताना वरच्या प्राइस साठी होतोय. ओके. सपोज
₹128 प्राइस आहे. बरोबर. आपल्याला बाय कराय शॉर्ट सेल करायचा आहे ₹130, म्हणजे वरची प्राइस झाली ती. बरोबर. आपल्याला शॉर्ट सेल करायचा आहे ₹130. तर त्यावेळेस मी काय करणार, लिमिट सिलेक्ट करणार आणि प्राइसच्या सेक्शन मध्ये माझी शॉर्ट सेलिंगची प्राइस टाकणार, जी वरची असेल, ₹130. प्राइस टाकली मी माझी शॉर्ट सेलिंगची, की त्यानंतर सेलच्या ऑप्शनवर क्लिक करणार. आता मला सांगा तर, मी जेव्हा लिमिट मध्ये शॉर्ट सेल करतोय एखादा स्टॉक, तर ती ऑर्डर मला कुठे दिसणार? कुठे दिसणार फॅमिली मला ती ऑर्डर, जेव्हा मी एखादा स्टॉक लिमिट मध्ये शॉर्ट सेल करतोय तर? बरोबर योगिनी मॅम, एकदम बरोबर. वर्षा मॅम एकदम बरोबर, कविता मॅम एकदम बरोबर. कुशल सर, तुमचा आन्सर चुकलेला आहे. बाळाजी सर एकदम बरोबर. जेव्हा आपण लिमिट मध्ये एखादी ऑर्डर प्लेस करतोय, तर ती ऑर्डर आपल्याला ओपन मध्ये दिसणार. ओपन मध्ये का दिसणार? बिकॉज ती ऑर्डर पेंडिंग आहे. मार्केटची प्राइस काय? ₹128, आणि आपण आपली शॉर्ट सेलिंगची प्राइस काय? ₹130. जवळ मार्केट 128 वरून 130 वर जात नाही, तर ती ऑर्डर पेंडिंग म्हणूनच दिसणार ना आपल्याला ओपन मध्ये. बरोबर. तर ती ऑर्डर आपल्याला कुठे दिसणार? ओपन मध्ये पेंडिंग म्हणून दिसणार. ते एक्झिक्यूट कधी होईल? जेव्हा मार्केट 128 वरून 130 वर जाईल, त्यावेळेस ती ऑर्डर आपली एक्झिक्यूट होईल आणि पोर्टफोलिओला आपल्या पोझिशन्स मध्ये आपली पोझिशन दिसणार. ओके. तुम्हाला शॉर्ट सेल करून दाखवायची ते गरज नाही, बिकॉज ऑब्व्हियसली तुम्हाला यूज तर माहिती आहे की लिमिट मध्ये ऑर्डर प्लेस केली तर ती कुठे जाणार? ओपन मध्ये. बरोबर. आता हा झाला लिमिटचा यूज. त्यानंतर आहे मार्केट. मार्केटमध्ये मार्केटचा यूज इथे सेम होतोय. बाय करताना आपण जसा यूज बघितला ना मार्केटचा, तसाच सेम डिट्टो इथे पण होतोय. ओके. मार्केट आपण कधी यूज करणार? जेव्हा आपल्याला मार्केट प्राइसला तो स्टॉक शॉर्ट सेल करायचा असणार, तेव्हा आपण काय करणार? मार्केट सिलेक्ट करणार, सेल करून टाकणार, क्वांटिटी मध्ये चेंजेस करणार आणि डायरेक्टली सेल करणार त्याला. तो सेल केला की ती ऑर्डर कुठे जाणार? डायरेक्टली पोझिशन मध्ये. पोझिशन मध्ये काय दिसणार? बिकॉज आपण ती ऑलरेडी मार्केटची जी करंट प्राइस आहे त्याच प्राइसला तो शॉर्ट सेल केलेला आहे. ती ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे आपली, म्हणून ती आपल्याला डायरेक्टली पोझिशन मध्ये दिसणार. ओके. त्यानंतर आहे फॅमिली ते एस एल. एस एल चा यूज आपण करत नाही कॅश सेगमेंट मध्ये. बरोबर. तो ते सोडून द्या. त्यानंतर आहे एस एल एम. एस एल एम चा यूज इथे कसा होतो फॅमिली? ते बाय करताना जसा बघितला की मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला, त्याचा एक ऑपोजिट, एकदम उलट. मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला आपल्याला स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल, तर त्यावेळेस आपण इथे एस एल एम चा यूज करतो. ओके. मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जेव्हा आपल्याला एखादा स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल, तर त्यावेळेस आपण तिथे एस एल एम चा यूज करायचा. ओके. आता एस एल एम चा यूज जेव्हा आपण शॉर्ट सेल करताना करू, बघा जसं की मी इथे एस एल एम सिलेक्ट केला. आता मला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला शॉर्ट सेल करायचा आहे स्टॉक, तर मी एस एल एम सिलेक्ट केला. आणि खालची प्राइस म्हणजे किती? आता बघा ₹128 करंट प्राइस आहे. आता योगिनी मॅम, आपण स्टॉप लॉस कडे येणार आहोत. आता फक्त आपण काय बघतोय? शॉर्ट सेलिंगचे मेथड बघतोय, की शॉर्ट सेलिंग मध्ये फंक्शनचा कसा यूज होतो. ओके. स्टॉप लॉस कडे आपण अजून गेलेलो नाहीये. तर बघा, ₹128 ही मार्केटची प्राइस आहे. मला हा शॉर्ट सेल करायचा आहे ₹125, म्हणजे खालची प्राइस झाली. बरोबर. ₹125 म्हणजे खालची प्राइस झाली. तर मी ती प्राइस कुठे टाकणार माझी शॉर्ट सेलिंगची? इथे ट्रिगर मध्ये. ट्रिगर मध्ये मी माझी शॉर्ट सेलिंगची प्राइस टाकणार ₹125, आणि त्याला सेल करणार. आता एसएलएम मध्ये एखादी ऑर्डर मी प्लेस केली, तर ती ऑर्डर मला कुठे दिसणार? सांगा फॅमिली.
इफ एखादी ऑर्डर मी SLM मध्ये प्लेस करतोय तर ती ऑर्डर मला कुठे दिसणार? बरोबर. एक्झॅक्टली. बरोबर. एकदम बरोबर. प्रेरणा मॅम, अंजली मॅम, किशोर सर, योगिनी मॅम, एकदम बरोबर. सो तुम्हाला हे मेथड क्लिअर आहे SLM आणि लिमिटचा, की ह्यामध्ये आपण जेव्हा पण एखादी ऑर्डर प्लेस करतो तर ती ओपन मध्ये जाते, बिकॉज ती पेंडिंग असते. एकतर आपण खालच्या नाही तर वरच्या प्राइसला बाय अँड सेल करतो तिथे, बरोबर. तर ती कुठे जाते? ओपन मध्ये. ती पेंडिंग म्हणून दिसते आपल्याला. ती एक्झिक्यूट कधी होईल? की आपल्या बाईंगच्या किंवा शॉर्ट सेलिंगच्या प्राइस पर्यंत मार्केट जेव्हा येईल तेव्हा ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल, बरोबर. फक्त एवढंच लक्षात ठेवा फॅमिली, की बाय करताना यांचा यूज वेगळा होतो. लिमिट बाय करताना खालच्या प्राइस साठी यूज होते, आणि SLM बाय करताना वरच्या प्राइस साठी यूज होतं. तसंच शॉर्ट सेल करताना लिमिट ही वरच्या प्राइस साठी यूज होते, आणि SLM हा खालच्या प्राइस साठी यूज होतो. ओके. फक्त एवढंच लक्षात ठेवा. बाकी या दोघांमध्ये तुम्ही जेव्हा पण ऑर्डर प्लेस करशाल तर ती ऑर्डर तुमची कुठे जाणार? ओपन मध्ये. ओपन मध्ये का? तर आपण ऑब्व्हियसली तिथे खालची आणि वरच्या प्राइस सोबत बाय अँड सेल करतोय. करंट प्राइसला आपण घेतच नाहीये तिथे, म्हणून ती ओपन मध्ये जाणार. एक्झिक्यूट कधी होईल? जेव्हा आपण जी प्राइस सेट केलेली आहे त्या प्राइस पर्यंत मार्केट येणार. म्हणजे तुम्हाला हे मेथड तर क्लिअर आहे, की लिमिट आणि SLM चा यूज कसा होतो शॉर्ट सेल करताना पण आणि बाय करताना पण. क्लिअर आहे फॅमिली तुम्हाला? इफ क्लिअर असेल तर आन्सर द्या तुमचं, नसेल क्लिअर तर मग मला सांगा, मी तसं एक्सप्लेन करतो तुम्हाला. येस. ओके. सो सर्वांचे मेथड तर क्लिअर झालेले, तो एक्सप्लेन करण्याची गरज काही वाटत नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, की बाय करताना जे आपण लिमिट आणि SLM चा यूज करतो ना, शॉर्ट सेल करताना त्यांच्या ऑपोजिट यूज होतो दोघा फंक्शनचा, फक्त लिमिट आणि SLM चा. या दोघांचाच लक्षात ठेवा. बाकी मार्केटचा तर दोन्ही सिनेरिओज मध्ये सेम यूज आहे. ओके. मार्केटचा दोन्ही सिनेरिओज मध्ये सेम यूज आहे. इथे फक्त चेंजेस कशामध्ये आहे? लिमिट आणि SLM मध्ये. ओके. सो हे झालं शॉर्ट सेलिंग. हा झाला शॉर्ट सेलिंगचा मेथड, की शॉर्ट सेलिंग मध्ये आपण काय काय कसं कसं यूज करतो. ओके. त्यानंतर आहे टार्गेट अँड स्टॉप लॉस. आपला पाचवा टॉपिक काय, सॉरी, सहावा टॉपिक काय आहे? टार्गेट अँड स्टॉप लॉस. तर फॅमिली, तुमच्या ऑर्डरला, ओके, तुम्ही जी काही स्टॉक मध्ये बाईंग किंवा शॉर्ट सेलिंग केली असेल तर त्या ऑर्डरला टार्गेट अँड स्टॉप लॉस लावण्यासाठी नेहमी हे लक्षात ठेवा, की ती ऑर्डर तुमची पेंडिंग मध्ये नसायला पाहिजे. ती ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे. ओके. टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्हाला एखाद्या ऑर्डरला सेट करायचं आहे तर ती ऑर्डर तुमची एक्झिक्यूट झाली पाहिजे. ओके. जेव्हा तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होते आणि तुमच्या पोर्टफोलिओला दिसते, बघा, जेव्हा ऑर्डर एक्झिक्यूट होऊन पोर्टफोलिओला दिसते त्यावेळेसच तुम्हाला तुमच्या ऑर्डरला टार्गेट अँड स्टॉप लॉस सेट करता येतो. ओके. त्यावेळेसच तुमच्या ऑर्डरला तुम्हाला टार्गेट अँड स्टॉप लॉस सेट करता येतो. तर बघा, इथे ऑलरेडी माझा एक स्टॉक एक्झिक्यूट झालेला आहे, म्हणजे माझी पोझिशन आहे त्या स्टॉक मध्ये, तर मी त्याला टार्गेट अँड स्टॉप लॉस सेट करू शकतो. बघा, आपण मार्केट प्राइसला PNB बाय केलता, बरोबर. तो आपल्याला आपल्या पोझिशन मध्ये दिसतोय. ओके. तर आता ह्या स्टॉकला मला टार्गेट अँड स्टॉप लॉस सेट करायचंय, तर मी ते कसं करणार? तर बघा, सिम्पली मी माझ्या पोर्टफोलिओ मध्ये आलो, स्टॉक दिसतोय, त्या स्टॉकवर मी क्लिक केलं. स्टॉकवर क्लिक केलं की इथे बघा, ऍड आणि एक्झिट असे दोन ऑप्शन आले. तर सिम्पली मी एक्झिट वर क्लिक करणार. एक्झिट वर क्लिक केलं की बघा, परत सेम विंडो ओपन झाली, तीच विंडो ओपन झाली. बट जेव्हा आपण पोर्टफोलिओ मधून एक्झिट वर क्लिक करून ही विंडो ओपन करतो तर ह्या विंडोचा यूज इथे स्टॉप लॉस आणि टार्गेट लावण्यासाठी होतो. ओके. स्टॉप लॉस आणि टार्गेट लावण्यासाठी होतो, आणि डायरेक्टली तो सेल करण्यासाठी, मार्केट प्राइसला सेल करण्यासाठी. तर आता बघा, मला माझ्या ऑर्डरला टार्गेट लावायचंय.
टार्गेट सेट करायचंय. तर टार्गेट मी कसं सेट करणार? तर टार्गेट सेट करण्यासाठी नेहमी लिमिटचा यूज होतो. ओके. तर ती बाईंग असू किंवा शॉर्ट सेलिंग असू, इफ तुम्हाला तुमच्या ऑर्डरला टार्गेट सेट करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही तिथे लिमिटचाच यूज करणार. ओके. हे नोट डाऊन करून घ्या फॅमिली. जेव्हा तुम्हाला तुमच्या ऑर्डरला टार्गेट सेट करायचं असेल, मग बाईंग असो की शॉर्ट सेलिंग असो, काही दोघांपैकी, बट टार्गेट सेट करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथे लिमिटचाच यूज करणार. ओके. बघा, इथे मी लिमिट सिलेक्ट केलं. ओके. लिमिट सिलेक्ट केलं की त्यानंतर प्राइस मध्ये माझ्या टार्गेटची प्राइस टाकणार. ओके. आता सपोज 128 ची आपली बाईंग होती, बरोबर? 128 ची बाईंग होती. आता मला टार्गेट सेट करायचं आहे 130 रुपयांचा. 2 पॉईंटचा टार्गेट आपण सेट करू एक्झाम्पल साठी. ओके. तर मी तो कसा करणार? बघा, इथे प्राइस मध्ये मी माझ्या टार्गेटची प्राइस टाकणार 130 रुपये. ओके. प्राइस मध्ये मी माझ्या टार्गेटची प्राइस टाकली 130 रुपये. 128 ची बाईंग होती. टार्गेट हा 2 पॉईंटचा आहे माझा 130 रुपये. ओके. मी माझी प्राइस टाकली टार्गेटची इथे की त्यानंतर मी तो सेल करणार. तो सेल केला की बघा, ओपन ऑर्डर मध्ये माझ्या टार्गेटची ऑर्डर इथे प्लेस झालेली दिसते, बरोबर? ओपन ऑर्डर मध्ये इथे माझ्या टार्गेटची ऑर्डर प्लेस झालेली दिसते. ओके. आता मार्केट जेव्हा 128 वरून 130 वर येईल तेव्हा माझा टार्गेट हिट होईल आणि ऑटोमॅटिक मी त्या पोझिशन मधून स्क्वेअर ऑफ करून देईल. ओके. मार्केट जेव्हा 128 वरून 130 वर जाईल तेव्हा माझा टार्गेट हिट होईल आणि मी माझा 2 रुपयाचा प्रॉफिट घेऊन त्या मार्केटमधून बाहेर पडेल. ओके. आता हा झाला टार्गेट. आपण टार्गेट सेट केलं ऑर्डरला. आता आपल्याला मार्केट वर जाऊ शकतं तर मार्केट खाली पण येऊ शकतं, बरोबर? तर अशा वेळेस आपण आपल्या ऑर्डरला स्टॉप लॉस सेट करतो. तर स्टॉप लॉस कसा सेट करणार? सेम सेम प्रोसेस आहे. तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये यायचं. पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ मध्ये आले की त्यानंतर त्या स्टॉकवर क्लिक करायचं. स्टॉकवर क्लिक केलं की इथे बघा, एक्झिटचं ऑप्शन आहे. एक्झिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. एक्झिटच्या ऑप्शनवर क्लिक केलं की स्टॉप लॉस लावण्यासाठी नेहमी SLM चा यूज होतो. ओके. बाईंग असू की शॉर्ट सेलिंग असू, तुम्हाला तुमच्या ऑर्डरला स्टॉप लॉस सेट करायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही तिथे नेहमी SLM चा यूज करायचा. ओके. आता 1:1चं टार्गेट आणि स्टॉप लॉस आपण ठेवू. 28 ची आपली बाईंग होती. 130चा आपला स्टॉप लॉस आहे, सॉरी टार्गेट आहे 130चा. आता स्टॉप लॉस कितीचा असणार आपला? 126 रुपयांचा. ओके. मी माझ्या स्टॉप लॉसची प्राइस सेट केली इथे ट्रिगर मध्ये. बघा, स्टॉप लॉस लावण्यासाठी काय यूज केलं मी इथे? SLM चा यूज केला. ट्रिगर प्राइस मध्ये माझ्या स्टॉप लॉसची प्राइस टाकली. ओके. आणि त्याला केलं सेल. बघा, त्याला सेल केलं. इथे ऑर्डर्स मध्ये आलो. बघा, इथे माझी टार्गेटची ऑर्डर सेट आहे आणि स्टॉप लॉसची पण ऑर्डर सेट आहे. आता मार्केट इफ वरती गेलं तर माझा टार्गेट हिट होईल आणि मी माझा प्रॉफिट घेऊन मार्केटच्या बाहेर पडेल. मार्केट कधी खाली चाललं तर माझा एफोर्टेबल लॉस, म्हणजे मला 2 पॉईंटचा लॉस एफोर्टेबल आहे, तेवढा लॉस घेऊन मी माझा बाहेर पडेल. ओके. माझा स्टॉप लॉस त्या जागी हिट होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऑर्डरला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकता. ओके. फक्त टार्गेट आणि स्टॉप लॉस लावण्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवा की ऑर्डर आपली एक्झिक्यूट झाली पाहिजे. ओके. आणि ती ऑर्डर आपल्या पोर्टफोलिओला दिसणं गरजेचं आहे. इफ तुम्हाला त्या ऑर्डरला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावायचा असेल तर पोर्टफोलिओ मधूनच आपण आपल्या ऑर्डरला टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करू शकतो. ओके. आता बघा, हे तर झालं टार्गेट आणि स्टॉप लॉस. यस, अमित सर, दोघांमध्ये यूज होतं टार्गेट आणि स्टॉप लॉस, डिलिव्हरीमध्ये पण आणि इंट्राडे मध्ये पण. बट डिलिव्हरी मध्ये आपण लॉंग टर्म साठी स्टॉक बाय करतो, म्हणजे तुम्ही ते एखाद वर्ष ठेवू शकता स्टॉक. एखाद वर्ष नाही, 10 वर्ष डिलिव्हरीचे स्टॉक जवळ ठेवू शकता, बरोबर? पण ह्या वेळेस जेव्हा तुम्ही टार्गेट अँड स्टॉप लॉस त्यांचा सेट करतात तर रोज तुम्हाला ते सेट करावं लागेल डिलिव्हरीच्या स्टॉक्सला.
ते रोज एक्सपायर होतील आणि रोज नवं टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्हाला सेट करावं लागेल. फक्त एवढा डिफरन्स आहे. बाकी फंक्शन सेम यूज होतात. ओके, डिफरन्स काहीच नाहीये फंक्शन्स मध्ये. तर हा झाला टार्गेट आणि स्टॉप लॉस. आता बघा फॅमिली, आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस इथे सेट केलेलं आहे, बरोबर. तर आता त्यांचे सिनेरियोज मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, की टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट केला की कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टींची काळजी नाही घेतली पाहिजे, हे आपण समजून घेऊया. तर 3 सिनेरियोज आहे या म्हणजे या मेथडमध्ये. 3 सिनेरियो आहे. तर सर्वात पहिला सिनेरियो, की बघा फॅमिली, सपोज इथे तुमचा टार्गेट हिट झाला. ओके, टार्गेट हिट झाला, 130 ला मार्केट गेलं, तुम्ही प्रॉफिट घेतला आणि बाहेर पडले मार्केटच्या. ओके, मार्केटच्या बाहेर पडले. इथे तुमचा स्टॉक तुम्हाला अंदुक दिसतो, म्हणजे तुम्ही इथून स्क्वेअर ऑफ केलेली पोझिशन. टार्गेट हिट झाला, तुम्ही प्रॉफिट घेतला, बाहेर पडले, पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेली. तुम्हाला वाटलं की हा, आता मी तर मार्केटच्या बाहेर पडलो, माझा टार्गेट हिट झाला आणि मी मार्केटच्या बाहेर पडलो माझा प्रॉफिट घेऊन. बरोबर, मी माझे स्टॉक विकून टाकले 130 रुपयांना आणि मी बाहेर पडलो. आता माझी पोझिशनच नाही मार्केटमध्ये. बरोबर, दिसते आता स्क्रीन रुपा मॅम? माझी स्क्रीन दिसत नाही का फॅमिली? इथे माझी स्क्रीन, मॅम, रुपा मॅम, बाकीच्यांना माझी स्क्रीन नॉर्मल शो होते. मॅम, तुमचा नेटवर्क इश्यू असेल किंवा एकदा रिफ्रेश करा, तुम्हाला माझी स्क्रीन शो होईल बघा तिथे. येस. सो बघा, आपण कुठे होतो? हा, बघा फॅमिली, सपोज तुमचा टार्गेट हिट झाला आणि तुम्ही स्क्वेअर ऑफ केली पोझिशन. ओके, तुम्ही जो काही तुमचा प्रॉफिट आहे तो घेऊन तुम्ही तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ केली, म्हणजे तुम्ही शेअर्स विकले आणि मार्केटच्या बाहेर पडले. ओके, बट अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं, की आपण आपला प्रॉफिट घेतला आणि मार्केटच्या बाहेर पडलो, बट स्टॉप लॉसची ऑर्डर इथे तुमची पेंडिंग असते. ही ऑर्डर तर इथून गायब होऊन जाईल, टार्गेटची इथे एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दिसेल, पण स्टॉप लॉसची ऑर्डर इथे पेंडिंगच राहील. आणि तुम्हाला वाटतंय की आता तुम्ही बाहेर पडले पोझिशनच्या, तुम्ही स्क्वेअर ऑफ केलेली पोझिशन, तुमचा जो काही ठराविक प्रॉफिट आहे तो घेऊन. ओके, पण मार्केट वर गेलेलं आहे, तर ते खाली पण येऊ शकतं. बरोबर, इफ मार्केट वर गेलेलं आहे तर खाली पण येऊ शकतं, काही येऊ शकतं मार्केटमध्ये. ओके, ते लाख तुमच्या टार्गेट पर्यंत गेलं, टार्गेट तुमचं हिट झालं, बट असं नाही की ते वरतीच राहील, ते खाली पण तर येईलच ना. तर अशा वेळेस जेव्हा ते तुमच्या स्टॉप लॉसच्या प्राइस पर्यंत येईल आणि स्टॉप लॉसची प्राइस ते टच करल, तर त्यावेळेस तुमची न्यू पोझिशन इथून कॅरी होऊन जाईल. म्हणजे त्या स्टॉक मध्ये तुम्हाला पोझिशन घ्यायची पण नसेल, त्या स्टॉक मध्ये तुम्हाला पोझिशन क्रिएट करायची पण नसेल, तरी तुमची इथे न्यू पोझिशन कॅरी होऊन जाईल शॉर्ट सेलची. बिकॉज इथे ही स्टॉप लॉसची ऑर्डर तुमची पेंडिंग होती. ओके, इथे तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर पेंडिंग होती. तर अशा वेळेस मार्केट कधी लाख वरती असेल, मार्केट तुमचं टार्गेट हिट झालं असेल तरी वरती असेल मार्केट, आणि कधी मार्केट रिव्हर्सल फिरलं आणि खाली आलं, तर अशा वेळेस जी काही तुमची टार्गेटची ऑर्डर इथे तुम्ही सेट केलेली आहे त्या प्राइस पर्यंत मार्केट आलं, तर तिथे तुमची न्यू पोझिशन कॅरी होईल शॉर्ट सेलिंगची. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री घ्यायची पण नसेल तरी ऑटोमॅटिक तुमची एंट्री बनून जाईल. ऑटोमॅटिक एक स्टॉक एक्झिक्यूट होईल, या पोझिशनचा स्टॉक एक्झिक्यूट होईल, तो तुमच्या पोर्टफोलिओला दिसेल, शॉर्ट सेलिंगची पोझिशन तिथे कॅरी होऊन जाईल ऑटोमॅटिक. तुमची इच्छा पण नसेल, तुम्हाला करायचं पण नसेल ट्रेड तिथे, तरी ऑटोमॅटिक कॅरी होईल. का? तर इथे ही ऑर्डर पेंडिंग आहे. ओके, तुम्ही तुमचा टार्गेट हिट करून बाहेर तर पडलेले, पण तरी ही इथे SLM ची ऑर्डर, तुमच्या स्टॉप लॉसची ऑर्डर पेंडिंग म्हणून दिसते तुम्हाला. जेव्हा पण मार्केट खाली येईल तर ती ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. तर हे टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचंय फॅमिली? सपोज दोघांपैकी, म्हणजे दोन्ही सिनेरियो, मी तुम्हाला आता फक्त लिमिटचं सांगितलं की तुम्ही टार्गेट घेऊन बाहेर पडले, पण दोन्ही याच्यात कधी तुमचं स्टॉप लॉस जरी हिट झालं तरी तुम्हाला लिमिटची ऑर्डर ही कॅन्सल करायची असेल, जरी मार्केट खाली गेलं तर ते वरती पण जाऊ शकतं, वर गेलं तर ते खाली पण येऊ शकतं. म्हणून अशा वेळेस जेव्हा पण तुम्ही स्क्वेअर ऑफ करताय पोझिशन त्या,
पोझिशनच्या, तर एकदा तुमच्या श्युरिटीसाठी चेक करून घ्यायचं की ओपन मध्ये कोणती ऑर्डर पेंडिंग आहे की नाही. ओपन मध्ये ज्या काही ऑर्डर पेंडिंग असतील त्या तुम्हाला मॅन्युअली कॅन्सल करायच्या आहे. तर त्या कशा करणार तुम्ही बघा. सपोज माझं इथे टार्गेट हिट झालेलं आहे आणि मला आता स्टॉप लॉस कॅन्सल करायचा आहे, तर कसं करणार मी. त्या ऑर्डरवर क्लिक केलं, बघा इथे कॅन्सलचं ऑप्शन येत आहे. सिम्पली तुम्हाला कॅन्सलच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. कॅन्सलच्या ऑप्शनवर क्लिक केलं की खाली एक पॉपअप ओपन झाला, डू यू वॉन्ट टू कॅन्सल दिस ऑर्डर, येस करून टाकायचंय. ओके, येस केलं की ती ऑर्डर कॅन्सल होऊन जाईल. तर हा झाला पहिला सिनेरिओ की ऑटोमॅटिक तुम्हाला एंट्री भेटू शकते तुमच्या, ऑटोमॅटिक तुम्हाला एंट्री भेटू शकते तुमच्या स्टॉकमध्ये. म्हणजे तुम्हाला एंट्री घ्यायची पण नसेल, पण तरी तिथे एखादी ऑर्डर पेंडिंग म्हणून दिसते, तर तिथे मार्केट कधी रिव्हर्सर फिरलं तर एक एंट्री बनून जाईल तुमची ऑटोमॅटिक तिथे. ओके, हा झाला पहिला सिनेरिओ. आता सेकंड सिनेरिओ काय आहे फॅमिली, तो आपण बघूया. सेकंड सिनेरिओ मध्ये काय होतं की बघा, सपोज तुमचं इथं टार्गेट हिट झालं. परत आपण टार्गेटच एक्झाम्पल घेऊया, पण हे दोघांसाठी वर्क होतं. ओके, स्टॉप लॉस साठी पण वर्क होतं. स्टॉप लॉस जरी हिट झालं तरी तुम्हाला सेम करायचंय टार्गेट सोबत, कॅन्सलच करायची ऑर्डर. ओके, आता आपण परत एकदा टार्गेटचं एक्झाम्पल घेऊया दुसऱ्या सिनेरिओ साठी पण. सपोज टार्गेट हिट झालं, स्क्वेअर ऑफ केली पोझिशन, तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडले. ओके, पण इथे स्टॉप लॉसची ऑर्डर पेंडिंग आहे. आता मार्केट मार्केट हार्स तुम्हाला माहिती आहे, सकाळी 9:15 मार्केट स्टार्ट होतं, तर 3:15 पर्यंत मार्केट असतं. बरोबर, चालू असतं मार्केट. 3:15 मार्केट क्लोज होतं आपलं. तर अशा वेळेस बघा, तुम्ही सपोज तुमचं टार्गेट हिट झालं, पोझिशन स्क्वेअर अप झाली. ओके, तुम्ही तेवढा प्रॉफिट घेऊन बाहेर पडले. पण आता अं, ही ऑर्डर तुम्ही कॅन्सल नाही केली, ओपन मध्येच आहे. आणि मार्केट पण हायच होतं, ऑल टाइम हाय होतं आज. म्हणजे ते खालीच आलं नाही. म्हणजे ही दुसरी ऑर्डर एक्झिक्यूटच होणार नाही ते खाली आलं नाही तरी. म्हणजे ते खालीच आलं नाही ना, तर इथे ऑर्डर का एक्झिक्यूट होईल. ऑल टाइम हाय मार्केट, मार्केट खालीच आलं नाही, ही ऑर्डर एक्झिक्यूटच नाही होणार. पण तरी ही ऑर्डर एक्झिक्यूट नाही होणार म्हणून तरी ती तुम्हाला इथे कॅन्सल करावी लागेल. तर दुसऱ्या सिनेरिओ मध्ये काय होतं की बघा, मार्केट 3:15 बंद होतं. ओके, 3:15 पर्यंत तुम्ही तुमच्या पेंडिंग ऑर्डर ज्या काही असतील त्या कॅन्सल नाही केल्या, तर त्या सेबी कॅन्सल करते. ओके, तुमच्या पेंडिंग ऑर्डर तुम्ही कॅन्सल नाही केल्या 3:15 पर्यंत, म्हणजे 3:15च्या आत, तर मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर ज्या काही तुमच्या पेंडिंग ऑर्डर असतील त्या सेबी कॅन्सल करेल. आणि सेबीनी त्या कॅन्सल केल्या तर त्यावर तुम्हाला चार्जेस पे करतील ते. ओके, तुम्ही तुमच्या ऑर्डर कॅन्सल नाही केल्या तर त्यावर तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील. इफ तुमचं काम सेबीने केलं, तर मग सेबी त्या कामाचे तुमच्याकडून चार्जेस पे करून घेतील. ओके, तर हे चार्जेस पण टाळण्यासाठी तुम्ही तुमची ऑर्डर जी काही असेल, पेंडिंग ऑर्डर जी काही असेल, मार्केट क्लोज होण्याच्या आत ती कॅन्सल करत चला. किंवा तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ झाली, तुमचा टार्गेट किंवा स्टॉप लॉस सेट झालं की त्यानंतर, म्हणजे टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट झालं की त्यानंतर जी काही पेंडिंग असेल ना ऑर्डर, सपोज टार्गेट हिट झालं तर एसएलएम ची ऑर्डर पेंडिंग असेल तर कॅन्सल करून टाका. स्टॉप लॉस हिट झालं तर टार्गेटची जी काही ऑर्डर तिथे दिसत असेल ती कॅन्सल करून टाका त्याच वेळेस. ओके, रिस्क घेऊ नका इथे. हा झाला दुसरा सिनेरिओ की सेबी तुमच्याकडून चार्जेस पे करते, सेबी तुमच्यावर फाईन पाडते. हा झाला दुसरा सिनेरिओ. पहिला सिनेरिओ काय होता, ऑटोमॅटिक आपल्याला पोझिशन भेटते. दुसरा सिनेरिओ, सेबी चार्जेस फाईन करते तुमच्यावर. आणि तिसरा सिनेरिओ काय फॅमिली, की बघा एखाद्या वेळेस आपल्याला इमर्जन्सी असते, मेडिकल इमर्जन्सी म्हणा किंवा काही वेगळी इमर्जन्सी येऊन जाते आपल्या लाईफमध्ये, की त्यावेळेस आपण मार्केटवर फोकस नाही करू शकत जास्त. ओके, तुमच्या पोझिशनला तिथे चालू असतील, पण अचानक तुम्हाला एखादं काम आलं, खूप इम्पॉर्टंट काम येते, आणि मग आता तुम्हाला ते काम करायला जायचंय बाहेर, आणि अशा वेळेस तुम्ही मार्केटवर फोकस करू नाही शकत. ओके, अशा वेळेस तुम्ही मार्केटच्या पोझिशनवर तुमचं लक्ष असणार नाही. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय फॅमिली, की दोन्ही ऑर्डर कॅन्सल करून टाकायच्या या. जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या मार्केटवर नसेल, तुमच्या पोझिशनवर वर वर तुम्हाला लक्ष देता येणार नाही,
त्यावेळेस तुम्हाला दोन्ही ऑर्डर कॅन्सल करून टाकायच्या इथून, SLM ची पण आणि लिमिटची पण. ओके, दोन्ही ऑर्डर कॅन्सल करून टाकायचे, ते हिट न होताच. जसं की आता मी तुम्हाला करून दाखवतो. ओके, सपोज आता मला आता पुढे कंटिन्यू नाही करायची, मला एखादं इम्पॉर्टंट काम आलंय, मला बाहेर जायचंय ते काम करण्यासाठी, आणि मला ह्या ऑर्डरवर लक्ष देता येणार नाही ते काम चालू असताना. तर मी काय करणार, सर्वात पहिले माझी जी टार्गेट आणि स्टॉप लॉसची ऑर्डर मी सेट केलेली ती कॅन्सल करणार. सर्वात पहिले मी स्टॉप लॉस कॅन्सल करणार. बघा, कॅन्सलचं ऑप्शन आहे, कॅन्सलच्या ऑप्शनवर क्लिक केलं. यस, बघा स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सल झाली. तसंच लिमिटची पण ऑर्डर, टार्गेटची पण ऑर्डर सेम कॅन्सल करणार. कॅन्सल झाली, बघा इथे एक्झिक्युटेड मध्ये दोन्ही ऑर्डर माझ्या कॅन्सल झालेल्या आहे. आता मी माझ्या पोर्टफोलिओ मध्ये येणार. पोर्टफोलिओ मध्ये आलो की बघा इथे माझा स्टॉक दिसतोय मला. त्या स्टॉकवर क्लिक करणार. क्लिक केलं, एक्झिट वर क्लिक करणार. एक्झिट वर क्लिक केलं की ऑलरेडी इथे मार्केट सिलेक्टेड आहे. ओके, ऑलरेडी इथे मार्केट सिलेक्टेड आहे. सिम्पली मी डायरेक्टली सेल करणार. मार्केट आपण इथे बघा, मी तुम्हाला यूज सांगितलं, लिमिट आपण टार्गेट साठी यूज करतो, SLM आपण स्टॉप लॉस साठी यूज करतो. तसंच इथे मार्केट आपण कधी यूज करतो, जेव्हा तो स्टॉक आपल्याला मार्केट प्राइसलाच विकायचा असेल. ओके, तर मला हा स्टॉक आता मार्केट प्राइसलाच विकायचा आहे, बिकॉज मला बाहेर जायचंय, माझं इम्पॉर्टंट काम आहे, मला मार्केटवर लक्ष देता येणार नाही किती वरती चाललंय की खाली चाललंय. तर त्यावेळेस मी काय करणार, मार्केट सिलेक्ट करणार आणि डायरेक्टली ती ऑर्डर माझी सेल करून देणार. बघा मी डायरेक्टली सेल केली ऑर्डर माझी, मार्केट सिलेक्ट करून, की माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ झालेली. बघा तो स्टॉक मला अंदुक दिसतोय इथे, बरोबर, म्हणजे मी डायरेक्टली स्क्वेअर ऑफ केलेलं आहे माझ्या पोझिशन मधून. तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली मार्केटमधून एक्झिट होऊ शकता. ओके, तर हे झाले तिन्ही सिनेरिओज जेव्हा आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करतो. तर समजले फॅमिली तुम्हाला तिन्ही सिनेरिओज, की आपण काय कधी कसं यूज करतो, कोणत्या सिच्युएशन मध्ये काय स्टेप आपण घ्यायला पाहिजे, कोणती स्टेप आपण नाही घ्यायला पाहिजे. समजली तुम्हाला? ऑन मार्केटमध्ये आपण आहोत, तर सिच्युएशन प्रमाणे आपण कसं मार्केट सोबत जायला पाहिजे, मार्केट सोबत कसं खेळलं पाहिजे सेफली. समजलं? येस. वर्षा मॅम, काय रिपीट करू, काय कन्फ्युजिंग वाटलं तुम्हाला? फर्स्ट सिनेरिओ मॅम सिम्पल आहे. फर्स्ट सिनेरिओ मध्ये काय होतं की तुमचं टार्गेट किंवा स्टॉप लॉस, सपोज टार्गेटचं एक्झाम्पल घेऊ. आता तुम्ही एखादी ऑर्डर तुमची तिथे एक्झिक्यूट झालेली आहे, त्याला तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट केले. एक्झाम्पल, 100 रुपयांना तुम्ही एखादा स्टॉक बाय केला. ओके, त्याला 110 रुपयांचं टार्गेट सेट केलं आणि 90 रुपयांचा स्टॉप लॉस सेट केला, बरोबर. 100ची बाईंग आहे, 110ला टार्गेट सेट केलं आणि 90ला स्टॉप लॉस सेट केलं. आता मार्केट 100 वरून गेलं 110 वर. एकाच वेळी टार्गेट आणि स्टॉप लॉस लावता येत नाही माने सर, वेगवेगळ्या प्रोसेस येतात. दोन्ही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, वाटलंच तर परत एक्सप्लेन करतो. बट पहिले आपण फर्स्ट सिनेरिओ, वर्षा मॅम बघा, 100 रुपयांची तुमची बाईंग आहे. ओके, सपोज एक्झाम्पल घेऊया आपण, 100ची बाईंग आहे, 110चं टार्गेट सेट केलं. ओके, आणि 90 रुपयांचा स्टॉप लॉस सेट केला. आता मार्केट 100 वरून गेलं 110 वर, तुमचं टार्गेट झालं तिथे हिट, आणि तुम्ही बाहेर पडले 10 रुपयांचा प्रॉफिट घेऊन, 10 पॉईंटचा प्रॉफिट घेऊन तुम्ही मार्केटच्या बाहेर पडले. ओके, तुमची पोझिशन झाली स्क्वेअर ऑफ, म्हणजे तुम्ही बाहेर पडले तिथून, बरोबर. आता तुम्ही तिथे बाहेर पडलेले, पण तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर तिथेच पेंडिंग आहे. 90 रुपयांचा जो स्टॉप लॉस तुम्ही सेट केलेला आहे तो तिथेच आहे, पण तुम्ही तो कॅन्सल नाही केला, कारण की तुम्हाला काय वाटलं, तिथे तुम्ही बाहेर पडलेले. स्क्वेअर पोझिशन तर स्क्वेअर ऑफ झाली, मी त्याच्या बाहेर पडले त्या पोझिशनच्या प्रॉफिट घेऊन, कारण की माझं टार्गेट हिट झालं, मी बाहेर पडले प्रॉफिट घेऊन.
पण सपोज मार्केट आता बघा मॅम वरती गेलेलं आहे, 110 वर गेलेलं आहे, तर ते खाली पण तर येऊ शकतं, रिव्हर्सल पण तर फिरू शकतं. बरोबर. सपोज ते मार्केट 110 वरून परत 100 वर आलं, 100 वरून अजून खाली गेलं, 90 वर आलं, 90 वर आलं, तिथे तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर 90 वर सेट होती. बरोबर, 90 ला तुमचा स्टॉप लॉस होता सेट केलेला. आता 90 वर ते मार्केट आलं, तर तिथून ती ऑर्डर तुम्ही कॅन्सल नव्हती केली, तुम्ही डायरेक्टली बाहेर पडले होते मार्केटच्या प्रॉफिट घेऊन, म्हणून तुम्ही कॅन्सल करण्याचं विसरून गेले ती ऑर्डर. तर 90 वर जेव्हा पण म्हणजे 110 वरून ते 100 वर आलं, 100 वरून ते 90 वर आलं, 90 वर ते जसं येईल की तिथून तुमची शॉर्ट सेलिंगची ऑटोमॅटिक एखादी पोझिशन कॅरी होऊन जाईल. ओके, तिथून तुमच्या शॉर्ट सेलिंगची पोझिशन कॅरी होऊन जाईल. ओके, 90 वरून नवीन ऑर्डर एक्झिक्यूट होईल, बिकॉज ती ऑर्डर तिथे पेंडिंग होती, ती तुम्ही कॅन्सल नाही केली, म्हणून ती पेंडिंग ऑर्डर कंप्लीट होऊन जाईल त्यावेळेस. ओके, 90 रुपयांना ती पेंडिंग ऑर्डर कंप्लीट होऊन जाईल आणि डायरेक्टली तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओच्या पोझिशन मध्ये तुम्हाला दिसेल. तुम्हाला त्या स्टॉक मध्ये एंट्री पण नसेल घ्यायची, तरी तो तुमच्या पोझिशन मध्ये तुम्हाला दिसेल, कारण की ऑर्डरच कॅन्सल नव्हती केली आपण. बरोबर, ऑर्डरच आपण कॅन्सल नव्हती केली, आणि मग त्या ऑर्डर मध्ये ऑटोमॅटिक आपल्याला पोझिशन भेटली, मार्केटची प्राइस त्या प्राइस पर्यंत आली म्हणून. आता समजलं वर्षा मॅम फर्स्ट सिनेरिओ काय? आपण क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये बोलूया मॅम यावर. तुम्ही तुमचा जो काही प्रश्न असेल तो नोट डाऊन करून ठेवा, क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये बोलूया. ओके, बिकॉज आपले 2-3 टॉपिक आता पेंडिंग आहे, ते आपण करून घेऊ कम्प्लीट. आय नो तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल ते खूप, बट फक्त एवढं लक्षात ठेवा मॅम, तुमचं टार्गेट म्हणजे टार्गेट किंवा स्टॉप लॉस हे दोघांपैकी काही जरी हिट होतंय, तर जी पेंडिंग ऑर्डर असेल ना ओपन मध्ये, ती लगेच तुम्हाला कॅन्सल करायची, एवढंच लक्षात ठेवा. ओके, सेफली जी काय पेंडिंग ऑर्डर असेल ती लगेच तुम्हाला कॅन्सल करायची, टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट झालं तर तुमचं. ओके. येस अभिजित सर, आयपीओचा पण आपण टॉपिक बघणार आहोत. टार्गेट टार्गेट लावणे कंपल्सरी आहे का? ऑब्व्हियसली कंपल्सरी आहे. तुम्हाला एखादी प्राइस पर्यंत तो होल्ड करून ठेवायचा आहे ना, मग तिथे टार्गेट आपण का लावतो? सपोज एखादा स्टॉक तुम्ही 100 ला बाय केला, तर तो 110 पर्यंत जाऊन परत रिव्हर्सल फिरला, तर तो परत खाली येईल, म्हणजे 110चा तुमचा प्रॉफिट मिस होऊन जाईल त्याच वेळेस. बरोबर. तर आपण एखादा टार्गेट तिथे सेट करतो, एखादा टार्गेट आपण तिथे सेट करतो, आणि त्या टार्गेटच्या प्राइस पर्यंत मार्केटची प्राइस गेली की तिथून ऑटोमॅटिक तो सेल होऊन जातो, ऑटोमॅटिक ऑटो सेल होऊन जातो तो, आणि तेवढा प्रॉफिट घेऊन आपण बाहेर पडतो. त्यासाठी आपण तिथे टार्गेट सेट करतो. ओके. स्टॉक ऑप्शनचं सेशन नाही आहे राजेश सर, हे इक्विटीचं सेशन आहे. सो आपण आता इक्विटी बद्दलच जाणून घेऊया. ऑप्शन आपण इथे इन्क्लूड केलं तर ते खूप कन्फ्युजिंग होऊन जाईल. ओके. ओके, व्हेरी गुड क्वेश्चन सर. किशोर सर, हा पण तुमचा एक क्वेश्चन मी लगेच क्लिअर करून देतो तुम्हाला. बघा, टार्गेट हिट झाल्याच्या नंतर पण तुमचं मार्केट वरतीच चाललं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? बघा, मी परत एकदा एक स्टॉक एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. फॅमिली, आता हा सिनेरिओ लक्ष देऊन बघा तुम्ही. अमित सर, नक्की मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवून देतो. मी माझा नंबर चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप करतोय, तुम्ही सेव्ह करून ठेवा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ज्यांना कोणाला रेकॉर्डिंग पाहिजे नसेल, मला पर्सनली मेसेज करा, मी त्यांना रेकॉर्डिंग पाठवून देईन. ओके, चॅट बॉक्स मध्ये मी माझा नंबर टाकतोय, सेव्ह करून ठेवा सर्वांनी. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला रेकॉर्डिंग लगेच पाठवून देईल. ओके.
बघा किशोर सर, तुमचा प्रश्न मी इथे क्लिअर करतो बघा. मी ही ऑर्डर बाय केली परत एक पीएनबी ची. ओके, बाय केली. त्याला टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करू आपण. बघा, टार्गेट आणि स्टॉप लॉस इथे सेट केलेला आहे. आता फॅमिली, हा खूप चांगला क्वेश्चन होता सरांचा. तुमच्या सर्वांसाठी कामं येणार आहे हा. सो लक्ष देऊन ऐका. ओके, बघा आता सपोज 130 ला मी टार्गेट सेट केलेलं आहे, 128 ची बाईंग आहे. ओके, आता मला वाटतंय की टार्गेट प्राइस पेक्षा वरती जाणार आहे मार्केट. ओके, मार्केट अजून वरती जाईल. तर अशा वेळेस मी ट्रेल करणार. काय करणार? ट्रेल. ट्रेल कसं करायचं तर बघा, आता इथे मी माझ्या टार्गेटच्या ऑर्डरवर क्लिक केलं. इथे मॉडीफायचं ऑप्शन आहे, मॉडीफाय वर क्लिक केलं. मला वाटतंय की आता 128 ची बाईंग होती, 129 वर मार्केट चालू आहे, तर 130 वर हे थोड्या वेळात जाणारच आहे. पण 130 वर जाऊन ते 135 पर्यंत पण जाणार आहे. तर अशा वेळेस मी काय करणार? माझं टार्गेट हे वाढून घेणार. बघा, ट्रेल करणार. मीन्स सिम्पली ट्रेल करणार. बघा कसं? तर इथे लिमिटची ऑर्डर आहे ना माझी टार्गेटची, त्यावरती क्लिक केलं मी. मॉडीफायचं ऑप्शन आहे, मॉडीफाय वरती क्लिक केलं. मॉडीफाय वरती क्लिक केलं की बघा, इथे माझी टार्गेटची प्राइस दिसते प्राइस मध्ये. त्यावरती क्लिक केलं की इथे मी माझी ट्रेलिंगची प्राइस टाकणार, जी 135 आहे. 135 रुपये मी माझी ट्रेलिंगची प्राइस टाकली. मॉडीफायच्या ऑप्शनवर क्लिक केलं. बघा, माझं टार्गेट झालंय ट्रेल. ओके, माझं टार्गेट ट्रेल झालेलं आहे. मी 130 वरून माझं टार्गेट 135 वर ट्रेल केलं. बरोबर. हे कधी करायचंय तुम्हाला? जेव्हा तुम्हाला दिसतंय की मार्केट आपल्या टार्गेट प्राइस पेक्षा वरती जाणार आहे. तर अशा वेळेस आपण ऑब्व्हियसली आपलं टार्गेट वाढून घ्यायचं. आपल्याला अजून प्रॉफिट पाहिजे नसेल तर आपलं टार्गेट तिथे वाढून घ्यायचं. पण टार्गेट जसं तुम्ही वाढवलं, तर तसंच स्टॉप लॉस पण वाढून घ्यायचं. सपोज आता मार्केट आलं आहे 131 रुपयांवर, तर अशा वेळेस मी माझी स्टॉप लॉसची प्राइस पण इथे वाढून घेणार. मॉडीफाय करणार आणि माझी स्टॉप लॉसची प्राइस मी किती करणार? 127 रुपये. स्टॉप लॉस पण मी माझं वाढून घेणार. 126 वरून 127 वर आणणार. बघा, 127 वर मी माझा स्टॉप लॉस अजून वरती आणलेला आहे. म्हणजे लॉस जरी झाला तर 1 पॉईंटचा लॉस होईल मला, आणि प्रॉफिट झाला तर चांगलाच प्रॉफिट होईल. आणि कधी टार्गेट प्राइस म्हणजे मार्केट अजून हाय गेलं, अप गेलं, तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस हे बाईंग प्राइसच्या वरती पण आणू शकता. ओके, तुमचं स्टॉप लॉस जसं 28 ची बाईंग आहे माझी, आणि टार्गेट गेला आहे 135 पर्यंत, आणि मी माझं टार्गेट परत एकदा ट्रेल केलं, म्हणजे मार्केट प्राइस गेली 135 ला, आणि मी माझं टार्गेट परत एकदा ट्रेल केलं 140 वर केलं. मला वाटतंय की हे 140 वर पण जाईल, तर मी 140 मॉडीफाय केलं माझं टार्गेट. तर अशा वेळेस मी माझं स्टॉप लॉसची प्राइस माझ्या बाईंगच्या प्राइसच्या वरती पण आणू शकतो. म्हणजे माझी बाईंग कितीची होती? 128 रुपयांची. आणि मी आता माझ्या बाईंगच्या प्राइसच्या वरती स्टॉप लॉस आणणार, बिकॉज मार्केटची प्राइस 135 रुपये चालू आहे. तर अशा वेळेस मी माझी स्टॉप लॉसची प्राइस मॉडीफाय करणार, आणि स्टॉप लॉसला कितीला सेट करणार? 131 रुपयांना, 132 रुपयांना. जरी लॉस जरी मला झाला, तरी तो प्रॉफिट मध्येच असणार. मार्केट जरी खाली आलं, तरी 131 रुपयांना येऊन हिट होणार माझा स्टॉप लॉस, आणि मी बाहेर पडणार पोझिशनच्या. तरी 2 रुपये प्रॉफिट मध्येच मी बाहेर पडणार. म्हणजे 3 रुपये प्रॉफिट मध्येच मी बाहेर पडणार. तर ही असते ट्रेलिंग, स्टॉप लॉस ट्रेल आणि टार्गेट ट्रेल. तुम्हाला हे कळतंय की मार्केट वरती जाणार आहे, तर तुम्ही ट्रेल करा अशा टाइमी. तुमचं स्टॉप लॉस वाढवा, टार्गेट वाढवा. ओके, वाढवत चला. ही असते ट्रेलिंग. हे तुमच्या सर्वांसाठी कामात येईल. जेव्हा पण तुम्ही ट्रेड करशाल मार्केटमध्ये, तुम्हाला हे दिसतंय की मार्केट अजून वरती जाणार आहे आपल्या टार्गेट पेक्षा, तर ट्रेल करा अशा वेळेस. कृष्णा सर, समजला आता तुम्हाला ट्रेल कसं करता? ही असते आपली ट्रेलिंग. ओके, टॉप लॉस आणि टार्गेट आपण ट्रेल करू शकतो. ओके, समजलं फॅमिली तुम्हाला ट्रेल कसं करतो आपण? ओके, क्लिअर आहे टॉपिक तुम्हाला ट्रेलिंगचा?
यस. ट्रेल करत चला तुम्ही. तुमचं जे काही टार्गेट किंवा स्टॉप लॉस तुम्ही सेट करताय तर ते ट्रेल पण करत चला. ओके. यस. टार्गेट हिट होण्याच्या अगोदरच तुम्हाला ते ट्रेल करायचं आहे. हिट झालं तर स्क्वेअर ऑफ करशाल तुम्ही ऑब्व्हियसली तिथे. तर तुम्हाला टार्गेट हिट होण्याचं म्हणजे एक एक्झाम्पल, 100 रुपयांना बाय केलं, आणि 110चं टार्गेट आहे, 90चं स्टॉप लॉस आहे. आता मार्केट गेलं 109 वर. 109 रुपये आता मार्केटची प्राइस चालू आहे. आता तुम्हाला इथे कळतंय की 109 वर आता मार्केट आहे आणि हे 120 पर्यंत तर जाणारच डेफिनेटली. तर त्याच वेळेस मी काय करणार, माझं टार्गेट 110 वरून मॉडीफाय करून 120 वर आणणार आणि मॉडीफाय करणार. टार्गेट किती झालं आता मॉडीफाय? 120 वर. आणि 90चं स्टॉप लॉस आहे. आता सपोज मार्केट गेलं 115 वर, आता 90चं स्टॉप लॉस आहे, तर मी ते स्टॉप लॉस ट्रेल करून 105 रुपयांवर आणणार. 100ची बाईंग होती पण स्टॉप लॉस कितीचं झालं आता माझं? 105 रुपयांचं. जरी मार्केट खाली आलं तरी मी प्रॉफिट मध्येच एक्झिट करणार. स्टॉप लॉस जरी हिट होतंय तरी मी प्रॉफिट मध्येच हिट करणार त्याला. तर अशा प्रकारे आपण ट्रेलिंग करतो. ओके. पण ट्रेल करताना हे लक्षात ठेवा की हिट होण्याच्या अगोदरच तुम्हाला तो ट्रेल करायचा आहे. ओके. हा. फक्त फक्त एवढंच लक्षात पाहिजे की मी ट्रेल करतोय ना, तर ती ट्रेलिंगची प्राइस जायलाच पाहिजे वरती, त्याच वेळेस ट्रेल करा. नाहीतर हातातला टार्गेटचा प्रॉफिट सोडून उगाच ट्रेल करण्याच्या हिशोबाने तो प्रॉफिट गमावून नका बसू. ओके. जेव्हा तुम्हाला हे शुअर आहे तुम्ही की मार्केट जाणारच आहे वरती, तेव्हाच ट्रेल करा. ओके. त्याशिवाय ट्रेल करू नका, नाहीतर हातातला पण प्रॉफिट आपला सुटून जायचा. ओके. हे झालं ट्रेलिंग. आता आपण आपल्या दुसऱ्या टॉपिक कडे येऊया फॅमिली. तर आपला दुसरा टॉपिक काय आहे? तर SIP. ओके. आता मला सांगा, SIP बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? SIP बद्दल कोणाला माहिती आहे? म्युच्युअल फंड्स बद्दल तुम्ही ऐकलं असतील. म्युच्युअल फंड्स, जाहिराती बघितल्या असतील काही, किंवा ऍडव्हर्टायझिंग येतात बघा म्युच्युअल फंड, त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतात. तर यस, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. तर बघा फॅमिली, म्युच्युअल फंड्स मध्ये काय होतं की तिथे तुम्हाला एक ठराविक रिटर्न्स असतात. तुमच्याकडून एक अमाऊंट घेतली जाते, तुम्ही इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंड मध्ये ती अमाऊंट. जसं की एखादी ठराविक अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यावर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एक ठराविक रिटर्न्स असतात, 8% किंवा 12%. ओके, ठराविक रिटर्न्स असतात. म्युच्युअल फंड मध्ये पण काय करता, तुमचा पैसा मार्केटमध्ये उतरवला जातो आणि मग त्या पैशांवर रिटर्न्स किती येतात ऍक्च्युअल ते तुम्हाला माहित नसतं, पण तुम्हाला ठराविक रिटर्न भेटतात 12%. ते तिथून काढत असतील 80%चे रिटर्न, 100%चे रिटर्न तुमच्या फंडवर. पण तुम्हाला किती रिटर्न्स येतात? मोजके, 12%चे किंवा 8%चे ठराविक रिटर्न्स. पण तुमच्या अमाऊंटवर चांगले रिटर्न्स निघतात तिथून आणि तुम्हाला येतात ठराविक रिटर्न्स. आणि एक कॉन्ट्रॅक्ट साईन असतो तुमच्या दोघांमध्ये, म्युच्युअल फंड मध्ये आणि तुमच्यामध्ये, की एवढ्या एवढ्या कालावधीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करणार म्युच्युअल फंड मध्ये, आणि तेवढ्या कालावधीपर्यंत तुम्हाला इन्व्हेस्ट करणंच असतं मंथली. तुम्ही एव्हरी मंथ ती अमाऊंट इन्व्हेस्ट करतात न चुकता. एखाद्या महिना प्रॉब्लेम असली तरी तुम्हाला करावीच लागती इन्व्हेस्टमेंट तिथे. ओके. ती तुम्ही स्टॉप करू नाही शकत. कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतात, म्हणून तिथे तुम्हाला ती कंटिन्यू करावीच लागते. तर म्युच्युअल फंड मध्ये अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट होतात SIP मध्ये. तर सेम SIP आपली क्यूब प्लस मध्ये पण आहे, स्टॉक SIP. ओके. फक्त इथे थोडं डिफरन्स आहे. इथे म्युच्युअल फंड सारखे नियम नाहीये. ओके. इथे तुम्ही आहे आणि तुमची SIP आहे डायरेक्ट. ओके.
तुम्ही आहे आणि डायरेक्टली तुमचे एसआयपी आणि तुमचे ठराविक रिटर्न्स नाहीये, डायरेक्टली तुमचे ऍक्च्युअल रिटर्न्स इथे. तर ऍक्च्युअल रिटर्न्स कसं, तुम्ही ज्या काही स्टॉक मध्ये एसआयपी सेट केलेली आहे त्या स्टॉकनी जसं तो त्यांनी मुवमेंट दिली, जसा मूव्ह केला त्यांनी, ओके, जसं स्टॉक वाढला तसे ते रिटर्न्स तुमच्यापर्यंत येतात आणि स्टॉक कमी झाला तर ते रिटर्न तुमच्यापासून जातात. म्हणजे डायरेक्टली तुम्ही एसआयपी. तर बघा, क्यूब प्लस मध्ये एसआयपी कशी सेट करतात ते आपण आता बघूया. ओके, एसआयपी मध्ये फॅमिली तुम्ही इन्व्हेस्ट करत चला. तुम्हाला शिकवलेले आहे बघा लॉंग टर्मचे स्टॉक कसे काढायचे, जे डिव्हिडंड देतात, बोनस देतात, जे स्प्लिट होतात, ते स्टॉक कसे काढायचे, कसे शोधायचे हे तुम्हाला शिकवलेलं आहे सेशन मध्ये समीर सरांनी. ओके, तर त्याच पद्धतीने स्टॉक शोधा आणि एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करा. मंथली इन्व्हेस्ट करा, वीकली इन्व्हेस्ट करा, एसआयपी थ्रू इन्व्हेस्ट करा त्या स्टॉक्स मध्ये. ओके, तर एसआयपी क्रिएट कशी करता ते आपण सर्वात पहिले बघूया. तर इथे बघा ऑर्डर्स. ओके, ऑर्डर्सचं ऑप्शन आहे. ऑर्डरच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं की त्यानंतर एसआयपीचं ऑप्शन दिलेलं आहे बघा. ओके, एसआयपी वर आलो की खाली बघा ऍड एसआयपी. ओके, ऍड एसआयपी वर क्लिक करायचं. ऍड एसआयपी वर क्लिक केलं की इथे सिम्पली एसआयपी ला नाव द्यायचंय. इथे सपोज मी माझंच नाव देतो, करण. इथे मी माझं नाव दिलं, करण. त्यानंतर फ्रिक्वेन्सी बघा, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मीन्स की तुम्हाला डेली एसआयपी सेट करायची आहे की वीकली एसआयपी सेट करायची आहे. फोर्टनाईटली मीन्स की 15 दिवसांची, म्हणजे 15 दिवसातून एकदा स्टॉक बाय होत राहील. आणि मंथली मीन्स महिन्यातून एकदा स्टॉक बाय होत राहील. ओके, डेली मीन्स की रोज एक स्टॉक बाय होत राहील तुमच्या एसआयपी मध्ये. वीकली मीन्स की वीक मधून एकदा स्टॉक बाय होत राहील तुमच्या एसआयपी मध्ये. आणि फोर्टनाईटली मीन्स की 15 दिवसातून एकदा स्टॉक बाय होत राहील तुमच्या एसआयपी मध्ये. ओके, आणि मंथली मीन्स की महिन्यातून एकदा स्टॉक बाय होत राहील. ही असते फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी सपोज आपण इथे मंथली सेट केली की मंथली एसआयपी मी क्रिएट करू शकतो. मी मंथली सेट केली की त्यानंतर इथे येतंय बघा स्टार्ट डेट, की कोणत्या तारखेपासून मला एसआयपी सुरू करायची. ओके, तर सपोज मला पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून एसआयपी स्टार्ट करायची, जुलै 1 पासून. ओके, जुलै 1 पासून मला एसआयपी माझी सुरू करायची आहे. तर मी बघा, जुलै 1 मंडे, मी सेट केली डेट. ओके केलं. ओके केलं. जुलै 1 पासूनची डेट सेट केली की जुलै 1 पासून माझी एसआयपी स्टार्ट होईल. त्यानंतर फॉर द पिरियड ऑफ, जसं मी तुम्हाला सांगितलं कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतात बघा म्युच्युअल फंड मध्ये, इथे पण आहे फॉर द पिरियड ऑफ. ओके, म्हणजे किती महिन्यांसाठी ती एसआयपी तुम्हाला ठेवायची आहे. तर सपोज 1 वर्षासाठी ठेवायची, तुम्हाला 50 महिने इथे दिलेले आहेत बघा, 50 महिने दिलेले आहेत. तर मला 1 वर्षासाठी एसआयपी क्रिएट करायची, तर मी इथे 12 महिने सिलेक्ट करणार. ओके, 12 महिने सिलेक्ट केलं. आता एसआयपी पूर्ण मी सिलेक्ट केलेली, कशी एसआयपी मला पाहिजे नाही. मला मंथली एसआयपी पाहिजे नाही, मी मंथली सेट केली. मला कोणत्या तारखेपासून एसआयपी स्टार्ट करायची ती सेट केली. किती महिन्यांसाठी मला एसआयपी ठेवायची आहे ते महिने सेट केले. आता की कोणत्या स्टॉक मध्ये मला एसआयपी करायची. आता जसं की तुम्हाला सांगितलं मी, की तुम्हाला शिकवलेलं आहे की लॉंग टर्मचे स्टॉक आपण कसे शोधू शकता, कसे शोधता येतात, जे डिव्हिडंड देतात, जे बोनस देतात, जे स्प्लिट होतात, अशा कंपन्या आपण कशा शोधायच्या हे तुम्हाला शिकवलेलं आहे. तर सिम्पली तसा स्टडी करायचा तुम्ही. तसा स्टडी केला, ते स्टॉक शोधले तुम्ही की मग त्याप्रमाणे इथे ते स्टॉक ऍड करायचे एसआयपी मध्ये. ओके, तर सपोज आता आपण एक ते एक्झाम्पल घेऊया. ओके, आपण एक्झाम्पल घेऊया इथे. बघा, मला आता स्टॉक ऍड करायचे माझ्या एसआयपी मध्ये, तर मी ऍड स्क्रिप्ट वर क्लिक करणार. ओके, ऍड स्क्रिप्ट वर मी क्लिक केलं की इथे मी माझा स्टॉक सर्च करणार. ज्या काही स्टॉक मध्ये मला माझी एसआयपी क्रिएट करायची आहे तो स्टॉक मी इथे सर्च करणार. सपोज मला विप्रो मध्ये एसआयपी सुरू करायची आहे. मी विप्रो सर्च केला इथे. बघा इथे विप्रो एनएससी, विप्रो बीएससी दोन्ही स्टॉक आलेले आहेत. विप्रो एनएससी वर मी क्लिक करणार. क्लिक केलं की बघा, इन्व्हेस्टेड बाय क्वांटिटी और अमाऊंट, दोन ऑप्शन त्यांनी आपल्याला दिलेले एसआयपी नी इथे.
की तुम्हाला कशा थ्रू इन्व्हेस्ट करायचंय, क्वांटिटी थ्रू इन्व्हेस्ट करायचंय की अमाऊंट थ्रू इन्व्हेस्ट करायचंय. ओके, तर आता इथे क्वांटिटीचे यूज मी तुम्हाला सांगून देतो. क्वांटिटी मीन्स की आपण इथे एखादी क्वांटिटी सेट करायची. सपोज मला विप्रोच्या 2 क्वांटिटी पाहिजे नाही एसआयपी मध्ये माझ्या. एव्हरी मंथ विप्रोच्या 2 क्वांटिटी बाय झाल्या पाहिजे माझ्या एसआयपी मध्ये. मग मी इथे 2 क्वांटिटी सेट केल्या. ओके, इथे 2 क्वांटिटी मी सेट केल्या की त्यानंतर बघा विप्रोची प्राइस काय आहे आता, 492 रुपये. ओके, विप्रोची प्राइस काय आहे? 492 रुपये. तर 2 क्वांटिटी किती रुपयांमध्ये बाय होतील माझ्या? 492 प्लस 492, राऊंड फिगर 1000 रुपीज. ओके, राऊंड फिगर 1000 रुपीज पकडून घ्या. ओके, तर एव्हरी मंथ 1 तारखेच्या आत, ओके, एव्हरी मंथ 1 तारखेच्या आत माझ्या डीमेट अकाउंटला मला 1000 रुपीज ठेवायचेच आहे, जेणेकरून विप्रोच्या 2 क्वांटिटीज बाय होतील. ओके, 1 तारखेच्या आत माझ्या डीमेट अकाउंटला 1000 रुपीज असणं गरजेचं आहे, जेणेकरून विप्रोच्या 2 क्वांटिटी बाय होत राहतील माझ्या एसआयपी मध्ये. ओके, प्राइस विप्रोची वाढली तर त्या प्राइस अनुसार तुम्ही तुमची अमाऊंट तुमच्या क्यूब मध्ये ठेवायची आहे. सपोज विप्रोची प्राइस कमी झाली तर 1000 रुपये ऑब्व्हियसली ठेवायचे. 500 झाली तरी तुम्हाला 1000 रुपयेच ठेवायची तिथे. म्हणजे आणि सपोज ती 510 वर गेली तर तुम्हाला किती ठेवायची मग तिथे? 1100 रुपये तुमच्या डिमेट मध्ये ठेवावे लागतील. बरोबर, 2 क्वांटिटी बाय होतील म्हणून राऊंड फिगर 1100 रुपये हे तुमच्या डिमेट मध्ये तुम्हाला ठेवावे लागतील त्या टायमिंग. तर अशा प्रकारे तुम्ही क्वांटिटी मध्ये एसआयपी क्रिएट करू शकता. त्यानंतर आहे अमाऊंट. अमाऊंट, आता अमाऊंट कशी, तर बघा सपोज एव्हरी मंथ मला विप्रो कंपनीमध्ये 2000 इन्व्हेस्ट करायचे. ओके, एव्हरी मंथ मला विप्रो कंपनीमध्ये 2000 इन्व्हेस्ट करायचे एसआयपी थ्रू. तर मी माझी अमाऊंट तिथे सेट केली 2000ची. ओके, 2000ची अमाऊंट सेट केली. आता विप्रो विप्रो मध्ये मी 2000 इन्व्हेस्ट केले. तर बघा आता एव्हरी मंथ 1 तारखेला 2000च्या आत विप्रोच्या जेवढ्या पण क्वांटिटीज माझ्या एसआयपी ला बाय करता येईल ना तेवढी एसआयपी बाय करत चालेल. ओके, एव्हरी मंथ विप्रोच्या 2000च्या आत जेवढ्या पण क्वांटिटीज एसआयपी ला बाय करता येईल तेवढी एसआयपी बाय करत चालेल. ओके, तर फॅमिली तुम्ही एसआयपी जेव्हा पण क्रिएट करशाल तर नेहमी तुम्ही अमाऊंट मध्येच एसआयपी क्रिएट करा. बिकॉज तुम्ही एखादी पर्टिक्युलर अमाऊंट तिथे सेट करताय आणि त्या अमाऊंटच्या अंडर त्या स्टॉकच्या जेवढ्या पण क्वांटिटीज तुमच्या एसआयपी ला बाय करता येईल तेवढी ती एसआयपी बाय करत चालेल. ओके, तर नेहमी तुम्ही अमाऊंट मध्येच एसआयपी सेट करत चला. जसं की विप्रोची इथे मी अमाऊंट सेट केली 2000. ओके, आता 2000च्या आत जेवढ्या पण क्वांटिटीज माझ्या एसआयपी ला विप्रोच्या बाय करता येईल माझी एसआयपी तेवढ्या क्वांटिटीज बाय करत चालेल. सो मी सेट केली 2000 मध्ये. ओके, बघा इथे दिसतंय विप्रो अमाऊंट 2000. आता लास्ट ट्रेडेड प्राइस इथे काय चालू आहे एलटीपी 92 रुपये, 492 रुपये. तर 1 तारखेला 2000च्या आत जेवढ्या पण क्वांटिटीज माझ्या एसआयपी ला बाय करता येईल ना या विप्रोच्या तेवढ्या माझी एसआयपी बाय करेल. हा आहे अमाऊंटचा बेनिफिट, म्हणजे अमाऊंट मध्ये एसआयपी सेट करण्याचा बेनिफिट. ओके, आता अजून एक स्टॉक मला माझ्या एसआयपी मध्ये बाय करायचा आहे, म्हणजे एसआयपी मध्ये सेट करायचा आहे अजून एक स्टॉक. तर तो कसा करणार मी, बघा इथे ऍड स्क्रिप्ट वर क्लिक केलं. आता मला सपोज आयटीसी मध्ये एसआयपी स्टार्ट करायची. सो मी ते आयटीसी सर्च केलं. बघा आयटीसी एनएससी आलं की आयटीसी एनएससी वर मी क्लिक करणार की इथे बघा क्वांटिटी अमाऊंट सेम दोन्ही आलं. आता आयटीसी हा मी क्वांटिटी मध्ये सेट करतो. बघा आयटीसी ची मी सपोज 4 क्वांटिटी सेट केल्या. एव्हरी मंथ मला 4 क्वांटिटीज बाय करायच्या आहे आयटीसीच्या. मी सेव्ह केली. बघा इथे एक एक स्टॉक क्वांटिटी मध्ये सेट आहे आणि एक स्टॉक अमाऊंट मध्ये सेट आहे. बरोबर, दोन्ही स्टॉक माझे सेट झालेले. तर याच्यात 4 क्वांटिटीज किती आहे, त्याची प्राइस काय 424, 424 रुपये ही प्राइस चालू आहे. ओके, आयटीसी ची. तर 4 क्वांटिटीज आहे किती मध्ये बाय होतील, 2000 मध्येच होतील. ऑब्व्हियसली राऊंड फिगर पकडल्या गेल्या तर 2000 मध्ये 4 क्वांटिटी येतील. तर एव्हरी मंथ 1 तारखेला माझ्या डीमेट अकाउंटला किती पैसे असणं गरजेचं आहे, तर 4000. 2000 विप्रोचे
आणि 2,000 ITCचे. ओके. 4,000 हे माझ्या एक तारखेच्या आत माझ्या डीमॅट अकाउंटला असणं गरजेचं आहे, जेणेकरून माझी SIP मध्ये स्टॉक डायरेक्टली बाय होत चालतील. ओके. आता मी माझे स्टॉक इथे सेट केले SIP मध्ये दोन्ही. विप्रो पण सेट केला, ITC पण सेट केला. आता त्यानंतर क्रिएट SIP वर मी क्लिक करणार. बघा, क्रिएट SIP वर मी क्लिक केलं की इथे बघा, SIP माझी ऍक्टिव्ह झालेली आहे, मंथली SIP ऍक्टिव्ह झालेली आहे. ओके. आता फॅमिली, सपोज तुम्ही ही SIP 6 महिने कंटिन्यू केली. किती महिन्यांसाठी मी सेट केलेली इथे? 12 महिने, बरोबर. पण ही SIP तुम्ही 6 महिन्यांसाठी कंटिन्यू केली. आता 6 महिन्यानंतर तुम्हाला अशी इच्छा आहे की अजून मला SIP मध्ये इन्व्हेस्ट नाही करायची, मला SIP इथेच थांबवायची. जसं की मी तुम्हाला म्युच्युअल फंडचं सांगितलं होतं की कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतात. एक ठराविक कालावधीपर्यंत जो काही कॉन्ट्रॅक्ट असेल तोपर्यंत तुम्हाला करावीच लागते ती SIP कंटिन्यू. पण स्टॉक SIP मध्ये असं काहीच नसतं. इथे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता तुमची SIP. सपोज की तुम्ही 6 महिन्यांपर्यंत SIP स्टार्ट केलेली आहे, म्हणजे सुरू ठेवलेली आहे 6 महिन्यांपर्यंत. 6 महिने झाले, तुम्ही SIP कंटिन्यू केलेली आहे. पण आता तुम्हाला ही SIP आता थांबवायची 6 महिन्यानंतर. आता तुम्हाला अजून ती कंटिन्यू नाही करायची, तर तुम्हाला काय करायचंय? सिम्पली त्या SIP वर क्लिक करायचंय. डिलीटचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसतंय. डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक केलं, खाली पॉपअप ओपन झाला. डू यू वॉन्ट टू कॅन्सल दिस SIP? सॉरी, डू यू वॉन्ट टू डिलीट दिस SIP? यस. यस केलं. SIP डिलीट झाली नॉर्मली. ना काही कॉन्ट्रॅक्ट बेसिस मध्ये फसता. डायरेक्टली तुम्ही मालक असतात तुमच्या SIP चे, असं समजून घ्या. डायरेक्टली तुम्ही 6 महिन्यांपर्यंत जे काही स्टॉक SIP मध्ये तुमचे बाय झालेले आहेत ते तुमच्याकडेच राहतील. तुमच्या होल्डिंग्स मध्ये ते स्टॉक तुम्हाला दिसतील. ओके. इथे तुमच्या होल्डिंग्स मध्ये जे काही स्टॉक तुम्ही 6 महिन्यांपर्यंत बाय केलेले आहेत ते तुमच्या होल्डिंग्स मध्ये शो होतील. ते कुठेच नाही जाणार. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही SIP क्रिएट करू शकता, ती डिलीट पण करू शकता, सिंपल वेनी. ऑब्विस आहे माने सर, त्याचा प्रॉफिट तुम्हाला असा भेटतो की ते स्टॉक तुमच्यापाशी राहतात. ते तुम्ही कधी पण विकू शकतात. आता विप्रोची प्राइस काय आहे? 450 रुपये. विप्रो तुम्ही बाय केला 450 रुपयांना, उद्याला जाऊन किंवा एखाद 2 वर्षांनी तो 800 रुपयांना गेला, डबल नाही झाला, तर जो काही मधला प्रॉफिट आहे तो तुमचाच राहील ना. अशा प्रकारे त्याचा प्रॉफिट तुम्हाला भेटतो. ओके. येस. सो हा झाला SIP क्रिएट करणं आणि त्यामध्ये स्टॉक ऍड करणं, आणि ती डिलीट कशी करू शकतो आपण सिंपल वेनी ते. ओके. SIP डिलीट केल्यानंतर ती अमाऊंट रिटर्न नाही होणार सर. त्या अमाऊंट द्वारे तुम्ही जे काही स्टॉक बाय केलेले ना ते स्टॉक तुमच्यापाशी राहतील. ओके. जसं की तुम्ही 2,000ची विप्रो बाय केले आणि 2,000चा ITC बाय केला, त्यांच्या क्वांटिटीज बाय केल्या. त्या क्वांटिटीज 6 महिन्यांपर्यंत जेवढ्या पण बाय झालेल्या आहे ना ते तुमच्या पशीच राहतील, त्या कुठेच नाही जाणार. SIP जरी तुम्ही डिलीट केली तरी त्या क्वांटिटीज तुमच्यापाशी राहतील, ज्या काही क्वांटिटीज तुम्ही 6 महिन्यांपर्यंत बाय केलेल्या आहे SIP मध्ये. ओके. तर हा झाला SIP. आता ह्यानंतर आपण बघूया IPO. लास्ट टॉपिक आहे आपला IPO. IPO साठी आपण कसं अप्लाय करू शकतो क्यूब मधून ते आपण बघूया. ओके. तर बघा, इथे खाली मोरचं ऑप्शन दिलेलं आहे, सॉरी, ट्रेड कोड दिसतोय तुम्हाला बघा. इथे तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. एकच सेकंड फॅमिली. ओके. इथे तुम्हाला तुमचा ट्रेड कोड दिसतोय, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की इथे बघा अकाउंट्स. अकाउंट्स वर क्लिक करायचंय. अकाउंट्स वर क्लिक केलं की 5 नंबरला बघा इथे IPO. IPO नाव दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं. IPO वर क्लिक केलं तुम्ही की इथे बघा तुम्हाला अपकमिंग, सॉरी, ओपन अँड अपकमिंग IPOs दिसत आहे. ओके. ओपन अँड अपकमिंग IPOs तुम्हाला इथे शो होत आहे. तर सपोज तुम्हाला इथे तुम्हाला इथे DD ह्या IPO साठी अप्लाय करायचंय. DEE, डेव्हलपमेंट इंजिनियर्स. बघा हा IPO आहे. ह्या IPO साठी सपोज आपल्याला अप्लाय करायचं आहे, एक एक्झाम्पल घेऊया. ओके. तर काय करायचं? सिम्पली
अप्लायचं इथे ऑप्शन येते. अप्लायच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. अप्लायच्या ऑप्शनवर क्लिक केलं की बघा इथे एम्प्लॉय आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. तर इथे नेहमी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरच तुम्ही क्लिक करायचं. ते सिलेक्टेड आहे त्यावर परत एकदा क्लिक करायचं. एम्प्लॉय मीन्स की ते कंपनीचे तुम्ही एम्प्लॉय आणि तसे तुम्ही अप्लाय करताय. आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजे की डायरेक्टली तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे आणि तसे तुम्ही इन्व्हेस्ट करताय. तर त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केलं की बघा इथे युपीआय आय डी, इथे युपीआय आय डी मागताय. तर तुम्हाला तुमच्या बँकेची युपीआय आय डी टाकायची, फोन पे किंवा गुगल पेची. युपीआय आय डी टाकली की इथे रिटेल ऑलरेडी सिलेक्टेड आहे, ते सिलेक्टेड राहू द्यायचंय. की त्यानंतर खाली आलो एक इंस्ट्रक्शन दिलेलं आहे, त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचंय. त्या बॉक्सवर क्लिक केलं की सबमिटचं ऑप्शन अनेबल झालंय बघा. सबमिटचं ऑप्शन अनेबल झालंय. त्या सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. सबमिटच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की ज्या काही ऍपची युपीआय आयडी तुम्ही तिथे टाकलेली आहे त्या ऍपमध्ये एक रिक्वेस्ट जनरेट होईल. ओके. जसं फंड ऍड करताना आपण करतो ना, रिक्वेस्ट जनरेट होती तसंच सेम तिथे रिक्वेस्ट जनरेट होईल. तिथे जाऊन तुम्हाला फक्त ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची. ओके. तिथे जाऊन तुम्हाला ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची. ती रिक्वेस्ट तुम्ही एक्सेप्ट केली. तिथे युपीआयचा पिन टाकायचा आहे. तुमचा युपीआयचा पिन टाकला की आयपीओ साठी अप्लाय होऊन जातं. ओके. बट बघा जेव्हा पण तुम्ही आयपीओ ला अप्लाय करशाल तर आयपीओ ची जी काही अमाऊंट आहे, जसं की ह्या आयपीओ ची अमाऊंट किती आहे, 14,819 रुपये. तर ही अमाऊंट तुमच्या क्यूब प्लस मध्ये नसताना तुमच्या बँक अकाउंट मध्ये असणं गरजेचं आहे. ही अमाऊंट तुमच्या क्यूब प्लस मध्ये नाही ठेवायची, तुमच्या डीमॅट मध्ये तुम्हाला ठेवायची नाहीये. आयपीओ ची अमाऊंट, आयपीओ ची अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मध्येच तुम्हाला ठेवायची. ओके. हे लक्षात ठेवा. आयपीओ ला जेव्हा पण अप्लाय करशाल तर जी काही आयपीओ ची अमाऊंट आहे ती तुमच्या बँक अकाउंट मध्येच असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर सर बघा आयपीओचा ऑप्शन आहे ना, आपण खाली इथे बघा हे दिसतंय का तुम्हाला ट्रेड कोड आपला, त्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केलं की इथे बघा अकाउंट्स आहे. 4 ऑप्शन अनेबल झाले. इथे अकाउंट्स आहे बघा, अकाउंट्स. अकाउंट्स वरती क्लिक करायचंय. अकाउंट्स वरती क्लिक केलं की बघा 5 नंबरला आयपीओ आलाय. आयपीओ, त्या आयपीओ वरती क्लिक करायचंय. आयपीओ वरती क्लिक केलं की आयपीओ ची विंडो आली. इथे तुम्हाला ओपन आयपीओ आणि अपकमिंग आयपीओ शो होत आहे. हवा अपकमिंग आहे आणि हे ओपन झालेले आयपीओ आहे, यांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी नाही, हा अजून यायचा बाकी आहे. बरोबर. तर बघा मी काय सांगत होतो तुम्हाला, हा, की ही अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मध्ये असणं गरजेचं आहे. ओके. आणि जेव्हा पण तुम्ही आयपीओ साठी अप्लाय करशाल तर त्यावेळेस ही जी अमाऊंट आहे, अप्लाय झाल्याच्या नंतर तुम्ही पेमेंट केलं ना आयपीओ साठी, तर ही अमाऊंट तुमच्या बँकमध्येच असेल. ओके. ती कुठेच नाही जाणार, ती तुमच्या बँकमध्येच असेल. बट ती त्या कालावधीपर्यंत फ्रीज होऊन जाईल. तुमच्या बँकमध्येच असेल पण ती फ्रीज होऊन जाईल. तो आयपीओ तुम्हाला भेटला तर ती तिथून डेबिट होऊन जाईल. तो आयपीओ तुम्हाला नाही भेटला तर ती तिथून अनफ्रीज होऊन जाईल. ओके. तो आयपीओ तुम्हाला भेटला तर ती तिथून डेबिट होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला लागून गेला तो आयपीओ तुम्हाला भेटला, तर ती अमाऊंट तिथून डेबिट होऊन जाईल, कट होऊन जाईल तुमच्या बँक अकाउंट मधून. आणि तो आयपीओ तुम्हाला भेटला नाही तर लिस्टिंग नंतर अनफ्रीज होऊन जाईल ती अमाऊंट. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही आयपीओ साठी अप्लाय करू शकता. ओके. समजला आयपीओचा टॉपिक तुम्हाला फॅमिली? आन्सर ड्रॉप करा चॅट बॉक्स मध्ये. क्लिअर असेल तर, नसेल क्लिअर तर तसं सांगा, मी परत एकदा क्लिअर करतो. नसेल समजलं तर तुम्हाला काही. यस, योगिनी मॅम. पोर्टफोलिओ मध्ये दिसून जाईल तुम्हाला तो. आणि तुम्हाला मेल पण येतो त्यानंतर. आता फॅमिली आपले ऑलमोस्ट सर्व टॉपिक संपलेले आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन असतील. संतोष सर, आयपीओ बाय करण्याचा फायदा हे तुम्हाला समीर सरांनी सेशन मध्ये खूप बेटर वेने एक्सप्लेन केलेलं आहे. तर
ते तुम्ही मिस केलं असेल तर प्लीज एकदा जाऊन सेशन चेक करा. रुपा मॅम, पोझिशन कन्वर्ट करण्यासाठी मला पर्सनली कॉल करा, मी तुम्हाला गाईड करतो. येस संतोष सर, मी तुम्हाला रिकमेंड करेल की एकदा जाऊन तुम्ही परत आयपीओचं सेशन अटेंड करा सरांचं. तुम्हाला बेटर वेनी माहीत पडेल की कसे आयपीओ शोधता, कोणते आयपीओ चांगले असतात, कोणते नसतात, आपण कसे शोधले पाहिजे आणि बेनिफिट काय असतो आयपीओ साठी अप्लाय करण्याचा. ओके. तर वर्षा मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करतो. वेट एकच सेकंड. गुड आफ्टरनून सर. हॅलो. हॅलो. येस सर. मला तो क्वेश्चन एक होता की ज्यावेळेस वर्षा आपण मॅम, तुमचा टार्गेट. आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय का आवाज? हॅलो. 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 आवाज येतोय सर? हॅलो. हा सर. येस मॅम, येतोय आवाज. हो येस हो येस सर. येस, बोला. सर, आपण ज्यावेळेस टार्गेट सेट करतो आणि येस समजा आपण 100ला बाईंग केलंय आणि 110 मॅम, आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो. टार्गेट आहे, तर आपलं टार्गेटही हिट होतं. मॅम, तुमचा आवाज ब्रेक झालाय, मला एकदा परत रिपीट करता का क्वेश्चन? येतोय सर आवाज? त्यावेळेस आपलं टार्गेट हिट होतं आणि ऑर्डर एक्झिक्यूट होते. ओके. आणि त्यावेळेस आपलं जे एसएलचं जे आहे ते हा. ऑर्डर कॅन्सल करायची राहते. येस. त्यावेळेस ज्यावेळेस समजा ते 90चा एसएल आहे आपला, तर मग त्यावेळेस पुन्हा ती एक न्यू ऑर्डर पडते म्हटले तुम्ही, मग ते कितीला परचेस होते ती ऑर्डर? स्टॉप लॉस कोणत्या प्राइसचा होता तुमचा? त्याच प्राइसला ती न्यू ऑर्डर कॅरी होऊन जाते, तुम्ही कॅन्सल नाही केली तर. अच्छा, 90चा स्टॉप लॉस होता आणि 100ला आपलं येस बाईंग होतं, 110चं येस. टार्गेट होतं. हा, तर त्याच्यामध्ये मग न्यू ऑर्डर आपली ज्यावेळेस प्लेस होईल एसएल, आपण एक्झिट नाही केला तर ओके. तर ती 100लाच बाईंग होईल का परत, नाही मॅम, 100 का तुमची 90ला ऍक्च्युअल होईल? बाईंग आहे. आणि तुम्ही प्रॉफिट 110 म्हणजे 10 पॉईंटचा प्रॉफिट घेऊन बाहेर पडले तिथे. ओके. आता हो. तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडले, पण तुमची एसएलएम ची ऑर्डर तुम्ही कॅन्सल नाही केली. आणि मार्केट रिव्हर्सर फिरलं. मार्केट परत 110 वरून 100 वर आलं, 100 वरून 90 वर आलं. तर 90 वर जे तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर होती ना, ती तिथून न्यू हं. ऑर्डर कॅरी होऊन जाईल, शॉर्ट सेल मध्ये कन्वर्ट होऊन जाईल ती पोझिशन. तर शॉर्ट सेल कितीला होईल तो स्टॉक? 90 रुपयांना. 90 रुपयांपासून न्यू ऑर्डर तुमची कॅरी होऊन जाईल तिथून. ओके. अच्छा, 90ला शॉर्ट सेल होईल. येस, ओके. स्टॉप लॉसची जरी जी काही बाईंगची प्राइस तुम्ही ऑर्डर सेट असली तरी. केलेली असेल ना तिथे, तर तिथून ती तशी पोझिशन कॅरी होऊन जाईल. हं. बाईंगची आणि ओके. टार्गेटची ऑर्डर कॅन्सल नसेल केलेली, स्टॉप लॉस हिट झाला असेल, तर तिथून ती बाईंगची ऑर्डर कॅरी होऊन जाईल टार्गेटच्या ऑर्डर पासून. क्लिअर आहे? ओके. हो सर, हो. ओके. येस. अजून काय थँक्यू. प्रश्न मॅम? नाही सर, क्लिअर. ओके ओके. ओके ओके. थँक्यू सर. येस. फॅमिली, अजून कोणाला काय प्रश्न असतील तर प्लीज हँड रेस करा. नाही प्रश्न का बंद? ओके. सुविद्या मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. वेट. मॅम, केलंय मी तुम्हाला अनम्यूट, बोला. सुविद्या मॅम, बोलू शकता तुम्ही. सुविद्या मॅम, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, बोलू शकता तुम्ही. माईक ऑन करा तुमचा.
मोजिम सर, मी तुम्हाला अनम्यूट करतो, तुम्ही बोला. सर नमस्ते. नमस्कार सर. सर जी तुम्ही रात्री वॉच लिस्ट टाकली होती नाही का, ओके. ती पहिला जी स्टॉक आहे ती घेतलं होतं मी इंट्राडे साठी. ओके. 100 क्वांटिटी घेतली होती. ओके. पण मी थोड्याच वेळात लगेच सेल केलं, मी त्याला 185 रुपये प्रॉफिट मिळाला. ओके. आणि थोड्या वेळानंतर परत ती वर गेलं नाही का, तेव्हा ओके. 500 रुपये भेटलं असतं. तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे नाही का, ते टार्गेट लावायचं का ते टार्गेट लावत आपल्याला? चला. टार्गेट ट्रेल करत चला. मी तुम्हाला ट्रेलिंग शिकवली ना आता, तशा सर प्रकारे मी ट्रेल थोडं करा. तुम्हाला थोडं दिसतंय लेट मार्केट वरती जाणार आहे. थोडं थोडं मी उशिरा जॉईन झालो सर ह्याच्यात नाही का, तुमच्या मी मीटिंग तुम्हाला मध्ये. रेकॉर्डिंग पाठवतो, किंवा आहे ना 1-to-1 मध्ये मला कॉल करा. मी माझा नंबर तसा चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप करून ठेवतोय फॅमिली. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला 1-to-1 मध्ये डायरेक्टली कॉल करून पण तुम्ही विचारू शकता. ओके. चालते सर. सर ऐका ना, येस, बोला अजून ना. एक प्रश्न होतं. येस सर. वॉच वॉच लिस्ट मध्ये जरा कमी प्राइसचे स्टॉक पाठवा जरा. काय काय काय? कमी प्राइसचे स्टॉक नाही का वॉच लिस्ट मध्ये? ओके. ठीक आहे सर, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी असे स्टॉक काही शोधतो आणि तुम्हाला पाठवतो. ओके सर, थँक्यू. येस, बट वॉचलिस्ट ज्या काही आपण प्रोव्हाइड करतो ना, तर ते ट्रिपल ए पॅटर्न वर प्रोव्हाइड करतो. हो हो. त्यावर स्टडीज करून ते प्रोव्हाइड केलेले जातात. त्यांची एंट्री प्राइस आणि त्यांचा स्टॉप लॉस किती असेल, त्यांचा टार्गेट किती असेल, हे सर्व स्टडीज करून प्रोव्हाइड केलं जातं तुम्हाला. सर ओके. ही ऑप्शन मध्ये कधी शिकवणार सर? ऑप्शन तर नेक्स्ट वीक मध्ये सेशन असेल, ते अटेंड करा. चालते सर. हा, गुरुवारीच 11 वाजता ऑप्शनचं सेशन असेल. सो बट तुमची इक्विटी क्लिअर असेल तरच ते सेशन अटेंड करा, नाहीतर नका करू. इक्विटी क्लिअर आहे सर. येस, सो अटेंड करू शकता तुम्ही. ओके सर, थँक्यू. ओके. अजून कोणाला काय प्रश्न फॅमिली? प्लीज असतील तर हँड रेस करा. ओके. सो मला एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे फॅमिली, की बघा, जसं की मी तुम्हाला आत्ता आयपीओ एक्सप्लेन केला, बरोबर. तर आयपीओ मध्ये तो आयपीओ तुम्हाला भेटणं म्हणजे एखादा आयपीओ चांगला असेल तर त्यासाठी खूप सारे लोक वन स्ट्रोक अप्लाय करता, एका खट्टी अप्लाय करता. तर चान्सेस खूप कमी असतात की तो तुम्हाला भेटेल. तर अशा टाइमी तुम्ही काय करायचं, की मल्टिपल अकाउंटवरून अप्लाय करायचं त्या सेम आयपीओ साठी, म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरच्या अकाउंटवरून. तर फॅमिली मेंबर्सच्या अकाउंटवरून कसं अप्लाय करायचं, तर त्यांचे डिमेट अकाउंट तुम्ही आपल्या टीमच्या हेल्पने ओपन करून घ्या. डिमेट अकाउंट ओपनिंगसाठी एकही रुपया तुम्हाला कसला चार्जेस पे करावा लागत नाही, ना तुमच्याकडून कुठली फी हिडन चार्जेस म्हणजे तुमच्याकडून कोणते हिडन चार्जेस पण घेतले जात नाही. सो चांगली संधी आहे तुमच्यासाठी. तुमच्या फॅमिली मेंबरचे, तुमच्या वाईफ्सचे, तुमच्या आई वडिलांचे, तुमच्या मुला 18+ असतील तर तुमच्या मुलांचे अकाउंट आपल्या टीमच्या थ्रू ओपन करून घ्या, किंवा मला डायरेक्टली कॉल करा. माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच, मी चॅटबॉक्स मध्ये ड्रॉप केलेला आहे. मला डायरेक्टली कॉल करा, मी स्वतः तुमचे आणि तुमच्या फॅमिली मेंबरचे डीमेट अकाउंट ओपन करून देईल. हे तुम्हाला लॉंग टर्मचे स्टॉक, आयपीओ, जे चांगले चांगले आयपीओ येणार आहे आता अपकमिंग मध्ये, त्यासाठी तुम्हाला मल्टिपल डीमेट अकाउंट खूप कामात येईल. ओके. बिकॉज एका डीमेट अकाउंटला आयपीओ भेटणं खूप मुश्किल असतं, बट तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या डीमेट अकाउंटनी, म्हणजे तुमच्या फॅमिलीमधूनच तुम्ही एकाच आयपीओ साठी तुमच्या पूर्ण फॅमिली मेंबर्सने अप्लाय केलं तर चान्सेस खूप जास्त आहे की त्या फॅमिलीमध्ये एकाला तरी तो आयपीओ भेटेल. बरोबर. आणि आयपीओचे बेनिफिट तर तुम्हाला नक्कीच माहित आहे. तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की आयपीओ मध्ये काय बेनिफिट असतात, काय नसतात. तर ट्राय करा की मल्टिपल अकाउंटनी तुम्ही अप्लाय केलं पाहिजे आयपीओ साठी, आणि ते अकाउंट तुमच्या फॅमिली मेंबरचेच असायला पाहिजे. ओके. हे ट्राय करा करायला. आणि तुमच्या फॅमिली मेंबरचे अकाउंट ओपन करायचे असेल तर मला डायरेक्टली कॉल करा, मी पर्सनली ते अकाउंट तुमचे ओपन करून देईल. ओके. आपण अकाउंट ओपनिंगचे कुठलेही चार्जेस घेत नाही. आणि तुमच्या फॅमिली मेंबरला ट्रेडिंग मध्ये पण आपली टीम सपोर्ट करेल. त्यांचे छोटे मोठे जे काही ट्रेड असतील त्यामध्ये पण आपली टीम त्यांना सपोर्ट करायला आहे अवेलेबल. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पण त्या तुमच्या फॅमिली मेंबर्सला आपली टीम सपोर्ट करेल. सो बिलकुल काळजी करू नका, बिंदास तुमच्या फॅमिली मेंबर्सचे अकाउंट ओपन करून घ्या आपल्या टीम कडून, माझ्याकडून ओपन करून घ्या. मला कॉल करा वाटल्यास तर, मी माझा नंबर परत एकदा ड्रॉप करतोय चॅट बॉक्स मध्ये, चेक करा. डिमेट अकाउंट ओपनिंग साठी डायरेक्टली मला कॉल करा. ओके. तर आपण आजचं सेशन हे इथेच एंड करतोय फॅमिली. थँक्यू सो मच, तुम्ही आलेत, तुम्ही टाइम दिला.
तुमचा. ओके, तुम्ही आलेत, तुम्ही तुमचा टाइम दिला, सेशन अटेंड केलं आहे. आता तुम्हाला पुढे ट्रेडिंग मध्ये काही मदत लागली माझी तर डायरेक्टली मला कॉल करत चला. ओके, आपण भेटूया पुढच्या वीक मध्ये, नेक्स्ट वीक मध्ये, गुरुवारी ऑप्शन सेशन मध्ये. ओके, थँक्यू सो मच फॅमिली. आणि हा, अकाउंट ओपनिंग करून घ्या तुमच्या फॅमिली मेंबर्सची. ओके, आठवणीने कॉल करा मला आणि तुमच्या फॅमिली मेंबरचे अकाउंट ओपन करूनच घ्या, बिकॉज ते इन फ्युचर मध्ये तुम्हाला खूप कामात येणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॅमिली. आजचं सेशन आपण इथेच थांबवतो आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.